आपल्या चंचल मनाला मनोरंजनाचा गुलाब पुष्प देऊन रिझवूया. अर्थात सुरू करूया तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, कालच्या प्रमाणे आजही आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत गुलकंद सिनेमातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया. तर टीम गुलकंद, तुमच्याशी भरपूर गप्पा मारायच्या आहेत, पण आत्ता वळूया आपण आपल्या प्रहसनांकडे. मंडळी, हास्य महारथी समीर चौघुले आज भेटणार आहेत त्यांच्या फॅन क्लबला. चला तर सज्ज होऊया हास्याचं तुफान वादळ अनुभवण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत अर्थातच हास्य महारथी समीर चौघुले आणि हास्य जत्रेचं महिला मंडळ. हाय प्रसाद, हाय सई. अरे यार, खास दिवस आहे आजचा. प्रसाद, हे माझ्या मागे बघतोयस, समीर चौगुले लेडीज फॅन क्लब. तुझा झाला का रे आजपर्यंत एक तरी लेडीज फॅन क्लब? नशीब लागतं रे खरंच. मला कल्पना सुद्धा नव्हती. मला आजूबाजूला कुजबूज असायची की समीर चौगुले तुझ्यासाठी बायका वेड्या आहेत. माझा विश्वास नसायचा, कारण शेवटी कसं आहे ना, राजहंसालाच कल्पना नसते की तू स्वतः राजहंस आहे. अरे थांब ना. अरे यार, संपवतो स्किट काय संपवतो रे यार, जरा तर बोलू दे दोन शब्द. हे सगळं कौतुक आहे तर आहे ना यार, पण काय ना, लेडीज फॅन क्लब जो आहे ना, खास मी आज व्हिजिट काय केली, माझं प्रमोशन करायचं आपल्या फिल्मचं रे, गुलकंदचं. आणि हे बघ, हिस्ट्री अशी आहे, जेव्हा जेव्हा बायका सुपरहिट बनवतात ना चित्रपट, तेव्हा तो जबरदस्त सुपरहिट होतो. एकदा त्यांना आवडला की त्या डोक्यावर घेतात आणि चित्रपट सुपरहिट होतो. त्यामुळे आज मी इकडे आलेलो आहे. आपला चित्रपट जर त्यांना आवडला, शुअर शॉट सुपरहिट आहे. काय, लेट्स ट्राय. यस. हो हो, एक्सक्यूज मी, कोणी आहे का? हॅलो. हो हो हो, नमस्कार. येस 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 येस, नमस्कार. काय म्हणताय? हो ये. येस. होय 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 होय. गेलं. सर, मी कामी खूप 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 मोठे फॅन आहे सर. सर, एक मिनिट. होय होय होय. काय काय करतो मला? रसिको हो, रसिको, मी तुमच्या सगळ्यांची लाडके सच्चा बाबा. थांबा थांबा, रिलॅक्स. हे काय करते मला कळत नाही. हे काय झालंय तुम्ही? सर, ओळखलं नाही? सर, मी लोचन मजनू बनले सर. का? लॉजिक काय त्याचं? मला लॉजिकच कळत नाहीये. रसिको हो, क्या होता है लॉजिक? क्या होता है लॉजिक? रसिको, आयुष्याच्या समुद्रामध्ये जेव्हा क्या होता है? जादूगर टोपी में कबूतर डाल के ससा निकलता है, वो होता है मैजिक. तो क्या सॉरी सर. हो हो, ठीक आहे. मला आनंदच आहे की माझं एखादं कॅरेक्टर एवढं सगळ्यांना आवडतं. हो, खूप आता आपण जरा या गुलकंदकडे वळूया का? प्रमोशन आहे ना? रसिको हो, क्या होता है? गुलकंद क्या होता है रसिको? क्या होता है? पाना के टपरी पर जाके जानता है, वो होता है फुलचंद सर. रसिको, गुलकंद क्या होता है? क्या होता है गुलकंद? क्या होता है? छान करताय. वर्षभर करू नका. चांगलं होत आहे. हा, आपण जरा आता गुलकंदचं प्रमोशन आहे ना, त्यामुळे जरा पटपट 3 ठिकाणी जायचं मला यानंतर. प्लीज लवकर जरा, प्लीज प्लीज. हा. तर रसिको हो, रसिको, तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही मुलगी एवढी दिसायला नाजूक आहे, पण जिबून का क्या प्रॉब्लेम आहे? तर रसिको, मोठा किस्सा आहे जिबून का. रसिको हो, मी एका सलून मध्ये कामाला होते. रसिको हो, आयब्रो करत होते. जिवेमध्ये धागा होता, आवडला सर? हो, खूप. म्हणजे अगदी असं वाटलं ना की ठीक आहे, प्लीज आपण लवकर सुरू करू. हो हो हो, सर, पुढच्या एपिसोड मध्ये घ्या ना हे.
स्टोरी. हे मी घेऊ हा, सर. नाही, पण तुम्हाला कळत नाही, मला घ्यायला हरकत नाही, पण लोचन मजनू ब्युटी पार्लर मध्ये आयब्रोज का करेल ना, हे पटलं पाहिजे ना लोकांना. सर तुम्ही बाकीच्या स्टोऱ्या सांगता त्या पटतात का सर? पण सर आमच्यासाठी देवाच सर आम्हाला खूप आवडतं सर. माझं नाव नका लावू, मला नावाचं काय नाही, पण ना दर्जेदार विनोद पोचले पाहिजे सर सगळं. हा दर्जेदार आहे. रेडी सर मी बोलू सगळं? हो यस यस यस. अरे बापरे, आज म्हणजे चल कशीवाली करू का लवकर चल. तारीख झाली माझी बरोबर झाली. दाखव मिशी अगं दिसत नाही तुझी जरा. बरोबर आहे. आता बरोबर बरोबर आहे. आता बरोबर ना ऐका ऐका, हे काय चाललंय, तुम्ही हे सगळं काय काय करताय हे सगळं? ऍक्च्युली सर आज म्हणजे समीर चौगुले लेडीज फॅन क्लब मध्ये आम्ही सगळ्या मेंबर्सनी असं ठरवलं की आपल्याला आवडणारं कॅरेक्टर करून यायचं. आणि गंमत बघा सर, सगळ्यांनी लोचन मजनू केलं. सर ते याचं आम्हाला काही वाटत नाही सर, पण तुमचं लोचन मजनूचं कॅरेक्टर खूप आवडतं. खूप, कारण ना तुम्ही 900 एपिसोड मध्ये ते एकच कॅरेक्टर वेगळं केलंय ना. हे मी कधी करतो, हे कधी करतो मलाच ठाऊक नाहीये. मज्जा येते. पण मला कळत नाहीये बाकीच्या बायका कुठे आहेत. तो क्लब म्हणालात ना तुम्ही, आपण त्यांना पण बोलवा, म्हणजे आपण सुरू करू प्रमोद. नाही सर, आम्ही 6 जणी आहोत ना. 6 जणींचा क्लब, इतकाच क्लब असतो? म्हणाला 700-800 बायका आहेत म्हणून. आहेत आता ऍक्च्युली आम्ही 6 जणीच आहोत. सर टेन्शन नका घेऊ, अजिबात टेन्शन घेऊ नका, कारण या 6 नारी सगळ्यांवर आहेत एकदम भारी. आम्ही आहोत समीर चौगुले. बापरे, म्हणजे आज म्हणजे एकदम एकदम विलोभनीय आहे सगळं म्हणजे. अरे पण तरी सुद्धा 6 जणांसमोर प्रमोशन करायचं मला ते बरं नाही वाटत. आधी सांगायला पाहिजे होतं ना तुम्ही मग. ते नाही नाही सर, आहेत 700-800 बायका आहेत. आहेत, पण ते बोलवा त्यांना. काय आहे, आमचं जे फेसबुक पेज आहे ना, तुमचं फॅन क्लबचं जे पेज आहे त्याचे 700-800 फॉलोअर्स आहेत. लाईव्ह जाणार आहोत ना. लाईव्ह जाणार आहोत. ओके, मग ठीक आहे, लेट स्टार्ट. चालू करूया. रेडी आहात ना सगळ्या? केलंय का? सर सर या ना सर. सर सेंटरला या सर. आडवा आहे का? ओके. सर इकडे या. इथे बसा. हे चालू झालं. नमस्कार. मी इथून करते होय, सर. होय. नमस्कार, मी शिवाली परब तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते समीर चौगुले लेडीज फॅन क्लबच्या इव्हेंट मध्ये. रसिका हो. क्या इव्हेंट रसिका हो? रसिका हो. क्या रसिका रसिका वो जो थापी से मारते भिंती पे रसिका वो है इवेंट नहीं वो सीमेंट है रसिका. स्वागत झालेलं आहे. असं कधी केलं मी लोचन मजनू? हे कधी केलं? तर तुम्ही ते करता. बस कर चल. करते सर. बापरे, ऐका मला ना बस झाला आता. मी सगळ्यांना सांगतो, यामुळे मला लेट होतोय. हा त्यामुळे बस झाला. प्लीज हात जोडतो. अरे बापरे, रसिको, प्लीज ये तू प्लीज क्या है रसिको? बस करा. 3 जणांनी ऑलरेडी केलंय. क्या बात है. रसिको, ये प्लीज क्या होता है रसिको? राउंड प्रश्न उठता है कि वो प्लीज क्या होता है रसिको? कोई मेरे मांडो के मांगांच्या कानामा सांगेंगो? मांडो के कानामा सांगोगे? वा वा. पोच
बोचतोय तुमचा बोचतोय. लोचन मजनू बोचायला लागलाय. तिचा टोचत होता, तुमचा बोचायला लागलेला आहे. का करू आता? ऐक हे कोण करताय? डुक्कर आहे का मी? कसं करताय? असं नाही करत मी. आम्हाला आवडतं. एक मिनिट हो ना हो ना हो ना लाज वाटली पाहिजे. माझी मिशी लावून स्वतःचीच मी विक्री करते. लाज वाटली पाहिजे. काय करायचं हिचं? फॅन आहे. तर आता झालंय का सगळं? हो झालं काय पुढचं काय आहे? मी सगळ्यांना समूह गीत सादर करायची विनंती करते सगळ्यांनी. पटापट मला ना जायचंय जरा 3 ठिकाणी जायचंय. 1 2 3 स्टार्ट. चंचल घासते कोण हे शेखर काय म्हणतोय. कोण शेखर म्हणतोय? मन फाट्यावर मारताना कधी गुरगुरतय फुरफुरतय पुसतय आणि धुसभुसतय. रुसतय कसा घुस. ए, घ्या बघा, घ्या बघा, घ्या, घ्या. कुठे चाललंय गाणं? कुठे चाललंय बघ जरा. किती सुंदर गाणं आहे. चंचल वागतय मन है अधीर का होत. इतकं सुंदर गाणं आहे ते. माहितीये सर, मला माहितीये, माझ्या नवऱ्यानेच लिहिलंय. लाज वाटली पाहिजे तुला त्याची पण. एका चंचल शब्दासाठी अंदमानला गेला. चंचल हा शब्द मला इथे एसटी स्टँडला सुचला असता. हो, खर्च करून तिकडे अंदमानला गेला. चंचल पुन्हा आला विमानाने. कारण त्याची काळ्या पाण्याची शिक्षा घरात होती. असं नाहीये सर, असं नाहीये. तुम्ही कसं करता? कुठल्याही गाण्याला वेडेवाकडे शब्द घालता आणि एक वेगळंच गाणं तयार करता. तसं आम्ही केलं सर, नाही का ग? उंदीर मांजर पकडे गो, मांजर उंदीर पकडे गो, दिवसभर हेच करायचं. तुला देतो सल्ले, तुला देतो सल्ले, मला आधी माहिती असतं ना लोचन बदनू असा घोषणार आहे काही वर्षानंतर, मी केलाच नसता हा लोचन बदनू. शपथ सांगतो यार. सर आवडतं, सर आवडतं आम्हाला. संपलाय का कार्यक्रम? मी आता आवाहन करतो आणि मी जायचं. मानपत्र गरज नाहीये त्याची. मी मानपत्र वाचायची एक मेला विनंती यायला. मानपत्र प्रिया. बसा तुम्ही, बस या ना, सर. बसा सर, बस. बरोबर नाही ना सगळं. पटकन सांगितलं असतं गेलो असतो. शेवटचं मानपत्र. अरे यार, आधी मी यांचा परिचय करून देणार आहे. तर मंडळी, बघताच क्षणी बुस उघडावं असं दिसणारं सोडा वॉटरच्या बाटलीसारखं किरकोळ सर्विस यष्टी. तुम्हाला बोलली सर. माहितीये का? माहितीये मला. माझं मानपत्र आहे, मलाच बोलणार. प्रेमाने सर, प्रेमाने. चंद्राला सुद्धा यांचं कपाळ बघून कॉम्प्लेक्स आणि सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे डोळ्यांच्या जागी ओठ असते आणि मिशीच्या जागी कपाळ असतं, तरी सुद्धा इतकाच आकारहीन असणारा हा दळभद्री चेहरा. ए बस करे, बस करे. थांबा थांबा, बस करा. काय चाललंय फालतूगिरी तुमची? हे मानपत्र असं असं असतं वाचन मानपत्राचं? नाही सर, ते लोचन मजनूच्या स्टाईल मध्ये आहे. खड्ड्यात गेला लोचन मजनू, डोक्यात गेलाय माझा लोचन मजनू. लोचन मजनूला लात मारून हाकायला पाहिजे. लायकीचाच आहे लोचन मजनू. सर सर, एक मिनिट सर, काहीही बोला, लोचन मजनूला लाथ मारण्याच्या गोष्टी काय रात काय मारायचं नाही. Please, sir, त्याची please. अशी जर मिमिक्रीनी चेष्टा होणार असेल ना तर मी करणार नाही. लोचन मजनू यापुढे सांगून ठेवतोय. लात मारण्याच्या कानफडात मारण्याचं लायकीच आहे लोचन मजनू. लोचन मजनूला काय बोलायचं? ऐका तुम्ही असं नाही म्हणताय. ही समीर चौगुले ना. समीर चौगुले असतील तुझ्या घरी. लोचन मजनूला काय बोलायचं नाही, सांगून दे ना. मी काही बोलत नाहीये. मीच समीर चौगुले लोचन म्हणून करतो ना. लोचन मजनू कळत कसं नाही तुम्हाला? मी समीर चौगुले. काय समीर चौगुले काय आहे? लोचन मजनू महत्वाचा आहे. तू कोण नाही कळलं ना? लोचन मजनूला काय बोलायचं बंद केलंस ना कधी? अशोक मारे ना याला, मारे ना. अरे समीर चौगुले आहे ना लेडीज फॅन क्लब. तू कोण पण अस रे?
तू कोण पण आहेस, पण समीर चौगुलेला बोलायचं नाही म्हणजे काय? मला कळत नाही, मीच समीर चौगुले, मीच काय मीच करणार ना समीर. अरे कळत कसं नाहीये तुम्हाला? कॅरेक्टर खोटं आहे, मी समीर चौगुले. खरं आहे ते कॅरेक्टर मी. उपकार कर, सोडा ताई. उपकार करतोस काय मग? आजूबाजूला दिसलास ना हे लोचन मजनू चपली नाही तोडवे. चालले का चालले शपथ तुमचं ना. वा 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 madness चा कहर. एक लोचन मजनू हसून हसून पुरेवाट लावतो. आज तर इथे 6 होत्या. फार मजा आली. बहारदार परफॉर्मन्स. रसिक हो प्रसादा. 6 नाही, मला तर प्राजक्ता 7 मला तूही तशीच दिसायला लागली. वा वा, मस्त विषय होता आणि मस्त मांडला. मला ओरिजिनल लोचन मजनू पेक्षा वनिताचा लोचन मजनू जास्त आवडला. म्हणजे मी आता सजेस्ट करीन त्याच करायला. गोस्वामीला की समय नसेल आणि तरी स्क्रिप्ट आलं तर वनिताला घेऊन आपण करू शकतो. Yes, yes. लोचन मजनू म्हणजे वा वा. ऑलमोस्ट त्याला क्रॉस करून गेली असतो वनिता. Oh my God. फारच बहारदार, फारच मजा आली आणि इंटरेस्टिंग होता परफॉर्मन्स. छान, मस्त. सई. किलर परफॉर्मन्स होता. पोरींनो, एक गोष्ट नक्की सांगेन की आपल्या MHJच्या सगळ्या पोरी धाकड आहेत. तुम्हाला कुठलाही कॉस्ट्युम द्या, कुठलीही ज्वेलरी द्या, काहीही गेटअप द्या, तुम्ही ते ग्रेसफुली कॅरी करता. आणि आज सगळ्या मिशा लावून आल्यात, पण काय प्रेझेन्स होता तुमचा. वाह, मजा आली, खूप मजा आली. आय एम सो प्राऊड ऑफ यू लेडीज. आणि सॅमी, त्यांना एवढं बागडू दिलं त्याच्याबद्दल थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी खूप मस्त परफॉर्म केलं. वने कडक, मजा आली. मंडळी, ग्लोबल वॉर्मिंगवर चर्चा करण्यासाठी गावकरी जमलेत मास्तरांच्या गच्चीवर. चला बघूया तिकडे हास्याची खिचडी कशी शिजतीये ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या धडाडीच्या कार्यकर्त्यांना. सरपंच. हा, मी बोलतोय मास्तर. हा हो हो, तुम्हालाच लावलाय म्हणजे नाव कशाला सांगताय परत पुन्हा तुमचं? मीच लावलाय की नाही तुम्हाला फोन? ऐका ऐका, मी हां माफ करा, मी फारच रात्री फोन केलेला आहे तुम्हाला. पण मी तुमच्या मुलाचा मराठीचा पेपर तपासत होतो, तर त्यात त्याला निबंध लिहायचा होता, मी पंतप्रधान झालो तर, या विषयावर. हां, तर त्याने लिहिलेलं आहे, मी पंतप्रधान झालो तर मज्जा. तुमच्या रक्तात आहे का बावळटपणा? एका ओळीचा निबंध असतो का मला सांगा? पंतप्रधान पद महत्वाचं पद आहे, मज्जा करण्याचं पद आहे का ते मला सांगा. पण समजवा त्याला, सांगा त्याला, सांगा. हा, काय सांगाल? फोन आला होता त्याला काय सांगू? ठेवा फोन, ठेवा. मला नाही बोलायचं सरपंच तुमच्याशी. ठेवा फोन. या इकडे, वर वर या, वरती या इकडे, जनावरांनो या. वर बोलावताय ते. गुड नाईट. अरे सकाळी मॉर्निंग बोलता, आता रात्री झाला ना. अस्तर अस्तर हा, जेवलो काय? जेवलो जेवलो. अस्तर जेवल्यानंतर गुलकंद खाल्ला काय? हो, रेटून खावा, बरणी भरलेली आहे. हा, अस्तर धर बाबा धर. काय काय झोपलात नाही अजून? नाही, झोपलोच आहे. तुम्ही स्वप्नात आलाय उर्वशी बनून. उर्वशी कशाला? नोरापती बनून येतो ना. काहीतरी मागी फिगर तिच्यासारखीच आहे का नाही? झालं असेल तर सांगाल काय काम आहे ते? नाही मास्तर, मी सांगतो काय झालं ते. काय झालं, संध्याकाळच्या टायमाला आम्ही चोर चिट्ट्या खेळत बसलो होतो. काय? चोर चिट्ट्या. हा, चोर चिठ्ठ्या. तर बने झाला चोर. आणि आम्हाला एक प्रश्न पडला की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? चांगला चांगला विषय मनात आलेला आहे तुमच्या. ग्लोबल वॉर्मिंग सारखा विषय जर तुमच्या मनात येतोय
म्हणजे तुमचं आणि मेंदूचं नातं अजूनही चांगलं आहे शाबास, वा, वा. एवढं आहे हा. एवढा आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे वातावरणात सरासरी तापमान वाढ होणं. अच्छा म्हणजे सुंदराबाईचा तमाशा इथे आला ना की आपल्या सगळ्यांचं होतं तसा खुर्ची सकट बंद करीन असा आवाज येईपर्यंत. काय नीट. काय बोलतोय मी ते कळत नाहीये का? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय? ग्लोब म्हणजे काय? ते पत्रिकेत लिहितात नाही काय ग्लोब असावा निखिल कुठल्या पत्रिका वाचतोयस? ग्लोब लिहितात का? लोभ असावा असं लिहितात की नाही? ग्लोब म्हणजे काय? ग्लोब म्हणजे वर्तुळ. आता पृथ्वी कशी आहे? निली हा निळी आहे पण ती गोलाकार सुद्धा आहे म्हणून तिला ग्लोब म्हणतात. त्यातलं ते ग्लोबल. हा आणि वॉर्मिंग म्हणजे काय? वॉर्मिंग माहितीये परवा आमची पप्पाची भांडणं झाली ना तेव्हा आम्ही पप्पाला बोललो ए पप्प्या शेवटची वॉर्मिंग आहे तुला हा बोलला होता. आला मूर्खांचा सरदार टॉकडॉक टॉकडॉक करत आला. वॉर्मिंग आणि वॉर्निंग यातला फरकही कळत नाही का आपल्याला? अरे मिंग निंग लिंग बस 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 आपल्या अकलीची कुवत कळते की नाही? शांत बसा शांत बसा. वॉर्मिंग वेगळं आहे. वॉर्मिंग वॉर्म वॉर्म म्हणजे काय? गरम. त्याच्या गरम वार म्हणजे गरम काय तरी मला बरेचसे लोक बोलतात मोरे तुमच्यात लय वार माया. आहे आहे मोरे तुमच्यात वॉर्म आहे पण तो WORM तुमच्यात किडा आहे किडा. जंतू आहेत तुमच्यात छोटे छोटे जंतू आहेत. ह्यांच्यात जंतू आहे म्हणजे रात्री धुवायला लागले ना घेऊन जा यांना छाप घेऊन टाकू बस डायरेक्ट शांत बस बस. मुद्दा काय आहे? ग्लोबल वॉर्मिंग बद्दल विचारायला आलेला आहात की नाही? ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय बाबा? तर हल्ली नाही का आपण असं म्हणतो की ऊन जरा जास्तच आहे. गारवा उन्हाळ्याबद्दल बोलतोय ना आपण. कॅसेट आहे ना ती ईडी फेमस अरे नुसतं बोलत नाही का तुम्ही? अच्छा ऊन जरा जास्त आहे असं नुसतं किशोर कदम येतात विचारायला सतत तुम्हाला ऊन जरा जास्त आहे का? नाही ना ऊन जरा जास्त आहे एवढं बोलत नाही का तुम्ही? साधं साधं. गरमा झालाय उकाडा झालाय गरमा गरमा होतोय गरम होतंय, बरोबर. हा, हे म्हणतात, हे कशामुळे म्हणता? कशामुळे ग्लोबल वॉर्मिंगमुळे. काय होतंय? ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान वाढतंय त्यामुळे ना पृथ्वी गरम होतीये. मास्तर कोण आहे तो? कोण? तिला गरम करणारा कोण आहे मला सांगा. त्याच्या आईचं नाही त्याला धरून धरून नडगे हाणल्या का नाही बघायचं तो कोण गरम करतोय तिला? कशाला सगळ्यांच्या नडग्या हाणायच्या तुला? धर माझ्या पण नडग्या हाण धर. तुमच्या नाही इचारा म्हणजे कोण करते कशामुळे होते विचारलं पाहिजे नाही नाही मास्तरांनो त्याच्या म्हणण्याचा अर्थ काय आहे की एखाद्याच्या मनात नसताना आपण त्याला गरम करणं चुकीचं आहे. म्हणजे जर आपण पृथ्वीला काय वाटत असेल की बा मला गरम नाही व्हायचं पण हा गरम करतोय तर आपण त्याचा पत्ता घेऊ त्याच्या घरी जाऊन समजून काढू. कोणी एकटा माणूस हे ग्लोबल वॉर्मिंग करत नाहीये. अनेक आपण सगळे याच्यात सामील आहोत. आपल्या सगळ्यांमुळे ग्लोबल वॉर्मिंग होतंय की नाही? आपण सगळे मिळून तापवतोय. होय होय. काय होतंय? पृथ्वीवरील हरितगृह वायूंचं प्रमाण वाढतंय. आता हरितगृह वायू म्हणजे काय? मास्तरांनो या सायलेन्स मध्ये तुम्हाला उत्तर मिळालं असेल. मीच सांगतो. हरितगृह वायू म्हणजे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन इत्यादी वायू. इत्यादी माहिती हा. अरे गधड्या हे जे वायू आहेत ते हरितगृह वायू आहेत. यांच्यामुळे पृथ्वीवरचं तापमान वाढतंय. अच्छा म्हणजे आपल्या त्या वेंगुर्लेकर बाई आहेत बघा त्यांचा बारक्यासारखा का तापलेला असतो कळलं काय? कशामुळं? त्याचा मिथून आणि कार्बन वाढलाय. अरे कुठला मिथून वाढलाय त्याचा? नाही नाही मिथेन म्हणालो मिथेन. तो चणं खातो ना. बस रे. मिथेन आणि कार्बन या वेगळ्या गोष्टी आहेत. त्याच्याबद्दल बारक्याचं कुठे काढलं मध्ये शांतपणे आहे का? शांतपणे काय बोलतोय ते? हा. तर मी जे म्हणत होतो की ग्लोबल वॉर्मिंग जे वाढलेलं आहे ते कशामुळे वाढलेलं आहे बाबा? त्याच्या मागे कारण काय आहे? कारण काय? तर ही जी काही एक जंगल तोड लोकांनी सुरू केली नाही जंगलतोड वाईट आहे. वाईट आहे. जंगलतोड वाईट आहे. माझा त्याला विरोध आहे आणि मी निषेध करतो जंगलतोडीचा. अरे वाईट वाटतं हो आमच्यासारख्या तरुण पोरांना. प्रश्न पडतात माहितीये काय? कसले? तर कष्टानं काहीतरी मिळवायचं न्यायचं कुठे? प्रश्न पडतात आम्हाला न्यायचं कुठे? हा तुम्ही जर सरसकट आमचं व्यासपीठ कापत चालला तर आम्ही कला सादर कुठं करायची? ए गधड्याची को पटकन बसीन पचकन बिया बाहेर काढीन सगळ्या तुझ्या. गधड्या वाटेल ते बोलतोस. काय तू जे बोलतोयस ते वेगळं आहे. मी जे बोलतोय ते वेगळं आहे. माझं जे आहे ते या समाजाच्या भल्यासाठी आहे. ही जी जंगलतोड आपण सुरू केलेली आहे, हा वाहनांचा जो काही अतिवापर आपण सुरू केलेला आहे त्याच्यामुळे हरितगृह वायूंचं प्रमाण वाढलेलं आहे. मुळात झाडांचं मुख्य कार्य काय आहे? डुलणे. अरे मूर्ख माणसा
हवा देखील डुलतात ना. बरोबर आहे पण झाड आपल्याला ऑक्सिजन देतं की नाही कार्बन डायऑक्साईड स्वतःकडे घेतं की नाही मग ते त्यांचं मुख्य कार्य आहे की जर जंगलतोड आपण अशीच सुरू ठेवली तर ही ऑक्सिजन निर्माण होण्याची प्रक्रियाच होणार नाही की नाही तेवढा आहे तेवढा आहे मग. मास्तर म्हणून मी माझा ऊस घेऊनच फिरतोय गावली जागा लावूस गावली जागा लावूस एवढी जंगल तोडले की नाही मास्तर सगळीकडे ऊसाची लागवड करून टाकू का मुळात सावत्या ऊस हे झाड आहे का मग पीक आहे ते पीक हो आणि सगळीकडे काय फक्त ऊसच लावणार आहेस त्याची काळजी नाही घेणार आहेस या झाडांची पण काळजी सुद्धा घ्यायची असते लक्षात घे काय मुळात काय ना जंगलतोड हे एकमेव कारण नाहीये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत आता मुळात मला सांगा क्लोरोफ्लोरो कार्बन किती जणांना माहिती आहे मास्तर शांतता रिटर्न्स कंटिन्यू. हरकत नाही आता क्लोरोफ्लोरो कार्बन म्हणजे काय तर आता हे जे एसी असेल किंवा फ्रीज असेल याच्या अतिवापराने काय होतं आपण सगळे थंड होतो. गधड्या, थंड तू एकटा होतोस पण गरम अख्खी पृथ्वी होत असते काय बोलतो काय हो. पण दुकानदार बोलला सगळं गारच होतं कुठं बोलला तू नाही रे बाबा ते तू वेगळं म्हणतोयस ते काय नाही एसी मुळे तुला थंड थंड वाटतं पण त्याच्यातून एक वायू बाहेर पडत असतो तो असतो हा क्लोरोफ्लोरो कार्बन नाही मास्तरानू एसीतून ते पाईप असतो तो मागे त्याच्यातून पाणी येतं खाली आपण बादलीला होतो हा अंघोळ त्यानेच करतो. एकदाच केली सायलेन्स सांगशील त्याच पाईपाने फटके देऊ का रे तुला खरं शपथ. अरे बाबा एसी मधून फ्रीज मधून हा वायू सुद्धा बाहेर येत असतो क्लोरोफ्लोरो कार्बन त्याच्यामुळे सुद्धा नुकसान होतंय काय होतं हा जो वायू आहे तो आपल्या अवतीभोवती ओझोनचा एक थर असतो की नाही एक लेअर असते की नाही ती संपत चाललाय ओझोन माहितीये ओझोन मला माहिती नाही पण आपल्या गावात आलेला आहे नाही, आला असेल तर त्यांनी ग्रामपंचायतीत स्वतःच्या नावाची नोंद केली अरे पाहिजे. बावळट आहात का ओझोन म्हणजे कोणी व्यक्ती वाटतोय का तुम्हाला कोण आहे? ओझोन एका थराविषयी बोलतोय मी सूर्यापासून जी अतिनील किरण उत्सर्जित होतात त्यांच्यापासून आपलं संरक्षण करणारं एक कवच आहे ओझोन हो हो हा, आकाशात असतं ते हा बरं 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 काही काही ठिकाणी हे जे ओझोनचे थर आहेत त्याला छिद्र सुद्धा गेलेली आहेत म्हणजे भॉक मी छिद्र म्हटल्यानंतर भॉक असं म्हणायची गरज होती का मला सांग मी म्हणतोय की नाही छिद्र मग समाधान मान त्याच्यावर नाही तर त्याला कसं जवळचं वाटतं बस रे मुद्दा काय आहे हे जे ओझोनचे थर आहेत ते हळूहळू हळूहळू संपत चाल ऑस्ट्रेलियामध्ये तर ओझोन गायब झालेला आहे म्हणजे चोरला सोडला नाहीये क्लोरोफ्लोरो कार्बन त्याच्यामुळे तो गायबच झालेला आहे म्हणून तर तिथले लोक ते सफेद रंगाचं क्रीम लावतात ना सनस्क्रीम चेहऱ्याला अच्छा अच्छा मला वाटलं काय ते मेकअपची काहीतरी स्टाईल असेल तुम्ही कुठे पाहिलं मी ते ऑस्ट्रेलियाचे प्लेअर बघा क्रिकेट वाले ते सायमंड म्हणून सगळे तोंडाला बरोबर वा वा लावतात सगळे हो. चांगलं गुड गुड ऑब्झर्वेशन मोरे चांगली नजर आहे तुमची नजर माझ्या नजरी टप्प्यात एखादा आला ना मोरे नजर मोरे अजूनही विचार चालू आहेत मनात ते बंद करा मोरे ते नव्हे मी हे म्हणत होतो की हे क्लोरोफ्लोरो कार्बन हा त्याच्यामुळे हा ओझोनचा थर नष्ट होत चाललाय की नाही हे ग्लोबल वॉर्मिंग हेच आहे काय होतंय आपला औद्योगिक विकास ही जंगलतोड वगैरे ना ही सगळी या सगळ्याला कारणीभूत आहे आपण माणसं जबाबदार आहोत याला आणि याचे परिणाम भीषण असणार आहेत आत्ताच जे काही समुद्राची पातळी वाढतीये हिमनग किंवा एखादं ग्लेशियर वितळताना आपल्याला दिसतंय रोगांचा प्रसार होतोय हे प्राण्यांचं किंवा वनस्पतींचं अधिवास नष्ट जो होतोय ना तो या ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणजे आपल्यामुळे होत आहे सगळं आपल्यामुळे अरे वसाडी पडली असल्या माणसांवरती तुम्ही पण माणूस आहात ना नाही मी माणूस नाही मी ग्रीक गॉड आहे का नाही कोण आहात ग्रीक गॉड अख्ख्या पंचक्रोशीत मला मदंदी फायर बोलतात का मदनदीप फायर देवा शपथ खोटा विचार कुठून शोधता हो हे सगळे शब्द त्यांच्या घरातला टीव्ही फोडा आधी इंग्लिश पिक्चर बघतात ते असं भाषा घालत नाही फक्त चित्र बघून खुश होतात ते ऑस्करचे पिक्चर बघतो का कुठल्या कर्माचे ऑस्करचे 1.5 तासाचा पिक्चर 15 मिनिटात संपवतात नाही, खरं ऑस्करचे काय खरंच आणि हो मास्तरानू काय ग्लोबल वॉर्मिंग आहे ना हा. त्याच्यामुळे बायका भूतासारख्या दिसत हे कोणी सांगितलंय तुला खरंच मला सांगा ग्लोबल वॉर्मिंग गरम होतं की नाही गरम होतं हो 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 आमच्या वाडीतल्या बायका लग्नाला जातात हा. ना जाताना हिरोईनी सारखं मेकअप करून जातात हा. एकदा मंडपात गेला की नुसता गारमा असा घाम पुसली ना की रुमाल हिरोईनी सारखा दिसतो त्या भूतासारखा एकदा लग्नात जा आहे तेवढा आहे वस्त्र कराय माझी बायको म्हणजे उन्हाळ्यात लय डेंजर वांडार
मी म्हणजे उन्हाळ्यात बघतच नाही तिच्याकडं काय बघायची ती सकाळी 9च्या आधी डायरेक्ट संध्याकाळी 6 नंतर मधल्या वेळात ती म्हणजे वांडार. नाही नाही वहिनी आहेत, वहिनी दिसतात तसे. आम्ही काय बोलतो काय नाही मस्करीचा विषय चाललाय का? काय नाही काय. मला अजूनही गांभीर्य कळत नाहीये ग्लोबल वॉर्मिंगचं. आता काय लक्ष द्या सांगते तो सुद्धा बने हा. असंच खेळत सांगतोय म्हणजे काय महत्वाचा विषय नाही का हा? असंच आपण दुर्लक्ष करत राहिलो ना तर पुढे जाऊन जगणं मुश्किल होईल आपलं. मी काय म्हणतो मास्तरांनो, जगणं जर मुश्किलच होणार आहे तर तुमच्याकडे काहीतरी उपाय असेलच. उपाय आहेत पण ते आपण अंमलात आणत नाही. सांगितलं तर बघू ना. काय करायचंय बघा, ही जी जंगलतोड होतीये ती होऊ द्यायची नाही. नाही ती थांबलीच हो पाहिजे. हो 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 झाडं लावा. तुम्ही जी काही वाहनं वापरताय त्याचा अतिवापर करू नका. पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरा ना. प्रत्येकाचं वैयक्तिक वाहन कशाला हवंय हा? किंवा आपण हे जे फ्रीज किंवा AC वापरतो ते जेव्हा गरज असेल तेव्हाच वापरा. सतत नका वापरू, उगाच विनाकारण नका वापरू. मग अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला आत्तापासूनच त्याची काळजी घ्यावी लागणार आहे. हा निसर्गाला सोबत ठेवलं आपण, त्याला सोबत घेतलं तरच निसर्ग आपल्याला इथे राहू देणार आहे. हे घर त्याचं आहे, आपलं नाही आहे. कळलं पाहिजे आपल्याला. खरं म्हणजे ग्लोबिंग वॉर्मिंग म्हणजे काय, ते आपलं गरम होतं म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. ग्लोबल वॉर्मिंग आपल्याला सगळ्यांना गरम होतं त्याच्यामुळे. बरोबर, सगळ्यांना गरम होतं. होतं. म्हणजे मास्तर तुम्हाला पण जरासं गरम होतच असेल ना? हा म्हणजे काय, आता ग्लोबल वॉर्मिंग आहे, ते उन्हाळा वाढतोय, तापमान वाढतंय, तर होतं गरम होतं. बरोबर. म्हणजे आता आणि गरम होत असेल म्हणजे थोडंसं घामोलं पण येतच असेल तुम्हाला. ते येत असणार ना घामोलं येत असणार. आता ज्याला शिक्षण आहे त्याला घामोलं येत नाही असं थोडी आहे का? आणि घामोलं कसं इनोसंट आहे का? अडाणी पण आहे. अडाणी पण ते काय असं म्हणत नाही बुवा हा शिकलेला ह्याला नाही यायचा, हा शिकले नाही ह्याला यायचा. यांना येतं असं ना घामोलं तुम्हाला? नाही, हा म्हणजे घामोलं येतं ना? येतं ना तुम्हाला? येतात पण असं का विचारताय अचानक? म्हणजे माकड हाडावर घामोलं येतं काय? येतं का? नाही 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 ना नाही नाही तुमचं नाही. नाही नुसतं एवढं मुळात माझ्या माकड हाडावर घामोळे येतात की नाही आणि तुम्हाला काय? नाही आम्हाला काय नाही. उद्या कसं चुकून आलं तर तुमचं लग्न नाही झालं त्यामुळं पावडर पावडर लावायला कोण नाही. कोण नाही. तुम्हाला येतं काय म्हणजे माकड? संध्याकाळचा सतत विषय आपला माझ्या लग्नावरती आणायचा. येतात मला घामोळ्या माकड हाडावरती. मी करतो त्याचं काय ते करायचं. येतात नक्की येतात हा, ना? येतात. 100%. हो. चला 100 काढा चाल पटकन. पण ठीक आहे. गेले. 100 पैसे दे, 100 दे. मोरे 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 काय नाही. मोरे कसले पैसे घेतले ते? काय नाही पैसे लागली होती. कसली? आम्ही आता ते बसलेलो होतो ना, हा. तर आमचा असा विषय निघाला की मास्तरांच्या माकड हाडावर घामोळे येतं काय. तर मी म्हटलं येतं. ह म्हणजे नाही. त्याच्यामुळे मी पैसे जिंकलेला आहे बघा. लाज नाही वाटत तुम्हाला? माझ्या माकड हाडावरती घामोळे येतात की नाही याच्याबद्दल तुम्ही पैसे लावता निघायतून बावळट. ऐका ना. येत असतील माझ्या माकड हाडावरती घामोळे, तुम्हाला काय करायचं आहे? तसं नव्ह, पावडर कोण टाकणार ना? मी टाकेन. मी त्या जमिनीवर पावडर टाकेन आणि डुकरासारखा लोळेन खालच्या खाली. तुम्हाला काय करायचं आहे? हो, पण त्यापेक्षा लग्न करा ना. निघा, निघा. काय झालं सगळं सांगणार. ग्लोबल वॉर्मिंग ग्रहावरती घामोळे विचारून गेला. काय करायचं तुमचं? ग्लोबल वॉर्मिंग पासून सुरुवात केली विषयाला आणि तो विषय घामोळ्यांपर्यंत आणलात. खरे वॉन्डर तुम्ही आहात सगळे. भन्नाट कॉन्सेप्ट आणि असे मास्तर पाहिजेत प्रत्येक गावामध्ये, असं माझं प्रामाणिक मत आहे. खूप भारी विषय, खूप भारी सादरीकरण. बघा हा सरसे काय म्हणतात प्रसाद दा? मला एक शब्दी निबंध लिहिणारा सरपंचांचा मुलगा भयंकर आवडला. मी पंतप्रधान झालो तर मज्जा. हा माझ्या आयुष्यात मी वाचलेला सगळ्यात उत्तम निबंध आहे. अप्रतिम. इतका महत्वाचा विषय इतका सोपा करून आणि इतक्या रंजक पद्धतीने मांडल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार आणि अभिनंदन. मदन द फायर या नव्या नावाचं रंगमंचावरती स्वागत. बहारदार, मजा आली. सई. ग्लोबल अपील वाला परफॉर्मन्स होता. ग्रीक गॉड. मोरे, मला असं वाटतं की कितीही विशेषणं सापडू देत, ती तुम्ही जेव्हा तुमच्या डायलॉगमधून डिलिव्हर करता त्याचं काहीतरी वेगळंच होतं आणि आम्ही ते खूप एन्जॉय करतो. विनोदाबरोबर प्रबोधन आणि ज्ञान हे दोन्हीही होतं इथे. आणि माझं असं स्पष्ट मत आहे की नेचर इज गॉड अशी एक म्हण आहे, ती म्हण खोटी नाही आहे. मला असं वाटतं की आपण जेवढा डिसरिस्पेक्ट नेचरला करू ते आपल्याला परत सगळं मिळणार आहे, हे माणसांनी कायम त्याच्या लक्षात ठेवलं पाहिजे. खूप सुंदर विषय होता, खूप सुंदर मांडलात. आणि मास्तर तुम्हाला लवकर मुलगी सापडू देत अशी तुम्हाला शुभेच्छा देते. मजा आली. वा वा वा. आज गुलकंदाच्या निमित्तानं अवधूतदा पहिल्यांदा जत्रेत सहभागी झालेत. अवधूतदा, तुम्हाला कसा वाटला आमचा परफॉर्मन्स? आज मला म्हणजे फॅनबॉय मुवमेंट अशी तशी झाली आहे. मी आज भारावून गेलो आहे आणि आज कारण
हे म्हणजे आत्ताचं फर्स्ट ऑफ ऑल आत्ताचं स्किट तर कमाल होतं आणि हे कायम आपल्याकडे होत असतं की एखाद्या स्किटमधनं प्रबोधन होत असतं तर सायलेंटली तो मेसेज लोकांपर्यंत पोचत असतो त्याबद्दल हॅट्स ऑफ. मी त्याच महाराष्ट्रातला एक सामान्य माणूस आहे जसा जो सगळ्यांचं प्रतिनिधित्व करतो की जो महाराष्ट्र कधी तुमच्या ॲपवरती कधी टेलिव्हिजनवरती तर कधी एखाद्या ऑनलाईन चॅनलवरती तुमचा एक एपिसोड बघितल्याशिवाय झोपत नाही. मी तो आहे. दिवसभरातली सगळी दुःख सगळी टेन्शन्स त्याच्यावरची एकमेव मात्रा तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती इतकी लागू होते की ती सगळी दुःख विसरायला होतात. आणि गेल्या काही एका वर्षामध्ये मी पर्सनल आयुष्यामधनं खूप टेन्शन प्रत्येक जणांचं काही ना काहीतरी असतं. मला आय लॉस्ट माय मदर आणि तो माझ्याशी सगळ्यात मोठा आघात होता. त्या दुःखातनं सावरायला मला सगळ्यात जास्त मदत कशाची झाली असेल तर हास्य जत्रेची. आणि जाता जाता सांगतो फक्त की बायकोची आणि माझी भांडणं सुद्धा सगळ्यात जास्त हास्य जत्रेवरनं होतात. कारण ती जरा लवकर झोपते आणि मग ती म्हणते की मी झोपलेली असते माझी अशी छान झोप गाढ लागलेली असते आणि तो बेड असा थरथर 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 बेड असा थरथर थरथर हालायला लागतो. मग ती दचकून जागी होते आणि ती म्हणते जा ना मेल्या बघायचंय हास्य बाहेर जाऊन बघ बेडमध्ये कशाला बघतो. आणि मी तो असा आयपॅडवरती बघत असतो. सो आमची सगळ्यात जास्त भांडणं ह्या विषयावर नव्हतात. पण मजा आली. थँक्यू व्हेरी मच. आणि थँक्यू गुलकंद टीम एव्हरेस्ट आणि छाबरिया सर की तुमच्यामुळे माझ्या ह्या स्वर्ग आहे ना या स्वर्गाची एक टूर तुम्ही करवून आणली त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. आम्ही ऑलरेडी नाचतोय. थँक्यू सो मच. मंडळी हुशार इक्ष्वाकू निघालाय परीक्षा द्यायला. चला बघूया त्याचे आई बाबा त्याला कसं प्रोत्साहन देत आहेत तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. हॅलो. नाही मी दत्तूचा रूममेट बोलतोय. इक्ष्वाकू काम काय आहे? नाही एक दत्तू कोणीतरी लुल्लाजी आहे. ठीक आहे त्याला सांग दत्तू वॉशिंग करतोय. दत्तू वॉशिंग हे आंघोळ करतो आहे. तर तुम्ही थोड्या वेळाने फोन करा. हो धन्यवाद लुल्लाजी. कुंदेंदू आमचा लाडका इक्ष्वाकू आहे का? बाबा आई तुम्ही इथे कसे बरं? असे बरे म्हणजे तक्षशिला सांगत होती मला आज तुझा कॉलेजमधला पहिला पेपर आहे. हो बाबा. मी खरं तर म्हंटल परीक्षा सुरू झाली आहे त्याचाच पहिला पेपर आहे तर तू त्याला शुभेच्छा दिल्यास का? तर प्रद्युम्नने लगेचच कामावर सुट्टी घेतली आणि म्हणाला नाही आपण प्रत्यक्ष जाऊन शुभेच्छा देऊया म्हणून आलो आम्ही. पण काका काकू काय मज्जा 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 मज्जा. छान. नाही म्हणजे, बाळा तुला सुद्धा मनपूर्वक शुभेच्छा हा बाळा. हा एक मिनिट हा. काय हे घे दत्तू बेटा. खायला मिळवणीस ही साखर आहे ते. असू दे खरंच कळत नाही काय करायचं. हा अरे असू दे. माझी पण परीक्षा आहे. थँक्यू. परीक्षा तुझी नाही तुझ्या कपड्यांची आहे. लाज झाकायची की काढायची त्यांनाही कळत नसेल. असू दे किती बोलतोयस. बरं बाळांनो यशवंत व्हा. नाही दत्तू बरं आहे. नाही तसं नाही माझं म्हणणं यशस्वी हो कीर्तिवंत हो गुणवंत हो असं म्हणायचंय मला. मला खरं तर ना कीव येते यांच्या बुद्धीची. यांना संग्रहालयात ठेवायला हवं मानवी उत्क्रांतीला पडलेलं कोडं म्हणून. प्रद्युम्न काय करतोयस? अरे देवा कोण इतक्या कर्णकर्कश आवाजात संगीत वाजवतोय हॉस्टेलमध्ये मला कळत नाही. हॉस्टेल आहे ना तिकडे कवर आवाज करतील. जा तिकडे बाहेर जा तिकडे बाहेर. मी आलो. काय चाललंय कदम? काय करत होतात हे काय?
नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे माझ्या परत कॉलेजच्या परीक्षेचा पहिला पेपर आहे म्हणून मी त्याची मिरवणूक काढणार आहे. बाबा दत्तूचे वडील त्याची सतत मिरवणूक काढतात. तुम्ही एकदाही नाही काढली. ए बिग शॉटू. बिग शॉटू नाही. किचाटू ही नाहीये त्याचं नाव. ए बापलेक माझ्या मुलाचं नाव बदलणार. इक्ष्वाकू नाव आहे त्याचं. अरे बाबा तेच ते. हे बघ, दत्तू आणि तू माझ्यासाठी वेगळा नाही बाला. काही गरज नाही माझ्या मुलाला त्याच्यात सामील करून घेण्याची. काय गरज आहे मला कळत नाही. मिरवणूक का काढताय? काय केलं त्याने? मागच्या वर्षी बोर्डात पहिला आलाय की कॉलेजात पहिला आलाय यावर्षी? अरे असं काय करताय? कॉलेजमध्ये परीक्षेत येणारा पहिला पोरगा आहे माझ्या कुटुंबातला. कुटुंबातला नाही कुटुंबातला. आधी तो शब्द नीट बोला कदम. अत्यंत निरक्षर कुटुंब आहे यांचं. म्हणजे ऍक्च्युली तसं शाळेत माझा काही संबंधच आलेला नाही आहे. मी शाळेत गेलो तेव्हा मी घंटा बघितली मला जाम आवडली वाजवली. हिच्या आला मास्तर माझ्या मागं पळाला. मी नंतर परत गेलोच नाही शाळेमध्ये. काय लाजही वाटत नाही. अभिमानाने सांगतायत. हे अभिमानाने सांगायची गोष्ट आहे का? सोड ना, जाऊ दे. ए पेद्रुमल. प्रद्युम्न. पेद्रुमल काय आहे? मला सांग तुझा बापूस काय करत होता रे? बाबा. माझे बाबा शिक्षक होते. ना आजूस काय करत होता? आजोबा ते त्यांचीच शाळा होती तिथे बाबा शिक्षक होते. मग वसाड्या माझा आजूस बकऱ्या पालायचा. त्या विकून माझ्या बापाने टांगा विकत घेतला. मग तो टांगा चालवून 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 मला 3री पर्यंत पास केला माहिती आहे का? मग नंतर मी मुंबईला आलो. तिकडे आल्यावरती मी मॅकॅनिकगिरी शिकलो. मग तिकडे गॅरेज काढला. पण यो माझा पोरगा आज कॉलेजची परीक्षा देतो तर माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही काय रे? व पप्पूस अजून टांगा चालवायची काय? असला मग मला पण टांगावाला बनायचंय. काय स्वप्न आहेत ही? उभ्या उभ्या 2 पिढ्या मागे घेऊन गेलास रे अख्ख्या कुटुंबाला. प्रद्युम्न. असो इक्ष्वाकू तुझी सर्व तयारी झाली आहे ना? आणि सगळं डोळ्या खालून घातलंयस ना? दत्तू तुझी सगळी तयारी झाली ना? हो. सगळं खालून घातलंयस ना? डोळ्या खालून घातलंयस ना? नाही 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 काका बरोबर आहे. सगळे खालून घातलेस का? बरोबर बोलले ते. हे बघा हे काय? कॉक्या. कॉप्या दत्तू. कॉप्या 2 अक्षरी शब्द ही कसा चुकतोस तुम्हाला कळत नाही. एक मिनिट. आणि हे दत्तू बेटा तू बाळा पॅन्ट आहे ना उलटी घातलीये. चेन मागे आणि हे खिसे पुढे. नाही काकू मुद्दाम घातली. म्हणजे हे असं काढायला सोपं जातं ना. आणि आपण असं बसलं ना तर सारखे कुल्ले वर करायला लागतात. मग सर बघतात आपल्याला. त्यापेक्षा हे सोपं आहे. आणि माझा मित्र आहे ना लुल्ला तो ना माझ्या मागेच बसतो. मग मागून ना हळू चेन उघडून ना पॉक्या घेतो तो. आणि चेनचा आवाज येऊ नये ना म्हणून मी काल मेन लावलंय त्याला. आम्ही दोघं अर्धा तास बसून मेन लावत होतो. कधी केलं ते तुम्ही? काल तू अभ्यासात गुंग होतास ना तेव्हा मी हे करत बसलो होतो. काय मला नाहीच बोलायचंय. असो हरकत नाही. इक्ष्वाकू तुझी सगळी तयारी झालीये बरोबर? आपलं काय ठरलंय आता? जेव्हा तू परीक्षेला जाशील तेव्हा सर्वप्रथम काय करायचं? प्रश्नपत्रिका पूर्ण वाचायची. त्याचं सिंहावलोकन करायचं. एकाग्र चित्ताने सगळे प्रश्न पुन्हा वाचायचे आणि मग हळूहळू त्याची उत्तरं सोडवायची. डू नॉट हरी. कळलं? अरे वत्सर्या तुझा पोरगा परीक्षा द्यायला चाललाय का राणीच्या बागेत चाललाय? म्हणजे हत्ती हरिण काय फालतू गिरे? अहो सिंहावलोकन म्हणालो मी. हत्ती नाही म्हणालो मी. एकाग्र चित्त असं म्हणालो मी. आणि डू नॉट हरी म्हणालो. हरिण नाही म्हणालो. अरे सगळी ती फालतूगिरी आहे. ते काय नाही. हे बघ मी बमचिक बाबाचं ना मंतरलेलं तांदूळ आणलंय. तांदूळ हे खिशात ठेवायचं आहे. सगळ्या प्रश्नाची उत्तर येतील. मला तू पण हे ठेव. काही गरज नाहीये. दे परत ते. हे घ्या. काही गरज नाही त्याची. कशाला हवंय हे? अरे कशाला आलं म्हणजे बाबा एखादा प्रश्न टेन्शन मध्ये आला झाला आता काय करायचं ह्याचं उत्तर सापडत नाही तर यातले 2 तांदूळ दाढे खाली ठेवायचं. पाणी सुटेल तसा प्रश्न पण सुटेल. ठेव तू. काही गरज नाही त्याची. असू दे. बापलेक मिळून ना माझ्या मुलाला अंधश्रद्धेच्या मार्गावर नेणार आहेत. एकतर काळजी घेतो आपण त्याची. किती नवसाचा आहे इक्ष्वाकू आपला. बाबा मग नवस श्रद्धा की अंधश्रद्धा? हा तुला 900 मुले झालंय? हे दत्तू मला 500 मुले झालाय. म्हणजे अरे
म्हणजे काही झालं अचानक पाऊस आला सगळीकडे गार वारा सुटला मग बायकोला बोललो भजी कर तर ती बोलली बेसन नाही आता रे काय करायचं मग दत्तू झाला कळतच नाही भजीचा पर्याय यांचा मुलगा कसा असू शकतो. आणि तू रे जीभ फार चुरू चालायला लागली तुझी फार शेफारलायस तू हॉस्टेलला आलायस तर स्वतःच्या रिझल्ट कडे लक्ष दे जरा. प्रत्येक परीक्षेला हळूहळू खाली येत चाललाय तो. उतरता रिझल्ट सुरू आहे तुझा. 10वीला सुद्धा तिसरा आलाय. अरे प्रद्युम्न तू असं काय करतोस 80 मुलातनं तिसरा आलाय हे कौतुकास्पद नाहीये का? नाहीये. तिसऱ्या माणसाला कुणीही लक्षात ठेवत नाही. चंद्रावर पाऊल ठेवलेला तिसरा माणूस कोण तुला तरी माहितीये? अरे वाचाऱ्या पहिला कोण आला हे तरी तुला माहिती आहे काय? गेल्या वर्षी 10वीत कोण आला त्याचं नाव तुला माहिती आहे? 10 वर्षापूर्वी 12वी मध्ये एक माणूस पहिला आला तो कुठं आहे ते तुला माहिती आहे का वाचाऱ्या? काय भाजगिरी करतेस? ए चिटपाखरू इकडे. चिटपाखरू नाहीये त्याचं नाव. इक्ष्वाकू नाव आहे त्याचं. अरे अरे बाबा तेच ते बघ त्यांच्या लक्षात आला ना बाला फुल गॅरंटी आहे तू पास होणार म्हणजे होणार मला गॅरंटी आहे. पण या शुल्लक अपेक्षा नाहीच आहेत आमच्या. त्याने फक्त पास होऊन चालणार नाही. इक्ष्वाकूने टॉप केलं पाहिजे. त्याच्यात कशाला टेन्शन घ्यायचं मी आहे ना मी तुला शिकवतो. ए जीबीचं असं ना जीब आहे ना वर अशी टालू अचान करायचं अरे सोपं आहे. मी टॉकनी म्हणालो. मी टॉप म्हणालो. टॉप टॉप म्हणजे त्याने इक्ष्वाकू टालू काही गरज नाहीये हे करायची. टॉप करणं म्हणजे वर्गात पहिलं येणं. पहिला आला पाहिजे तो. प्रत्येक परीक्षेत पहिला आला पाहिजे आणि त्याच्यासाठी टाइम मॅनेजमेंट महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट बद्दल आपलं बोलणं झालं होतं की नाही इक्ष्वाकू? काय ठरलंय आपलं? प्रश्नपत्रिकेतला प्रत्येक प्रश्न किती मिनिटांत सोडवायचा आपल्याला? नाही लक्षात ना? 3 मिनिटं प्रत्येक प्रश्नाला द्यायची आहेत. रडू नकोस. लक्षात नाहीये त्याच्या. लक्षात घे एखादा प्रश्न जर सुटत नसेल तर तो स्किप करायचा वगळायचा आणि पुढच्या प्रश्नाकडे वळायचं. कळलं? अरे ए तू असं करू नकोस. समजा तुला प्रश्न आला तू काय सुचत नाही तर भिडायचं त्याला. येत कसं नाही जायला फालतूगिरी चालले. अरे मूर्ख मरकटा. हे झाला. जर एकाच प्रश्नावर तो अडकून राहिला आणि तो पहिलाच प्रश्न असेल पेपर मधला तर बाकीचा पेपर तसाच राहील की नाही भिडून राहिला तर? नाही मग थोडस पुढे जा काय टेन्शन मला नाही तक्षशिला किमान परीक्षेपुरतं तरी आपण ना इक्ष्वाकूची खोली बदलून घेऊया. तुला असं वाटत नाही का तू खूप पॅनिक होतोयस? हा तूही पॅनिक होतोयस आणि बघ त्याचा चेहरा बघ त्याची परीक्षा आहे तू त्यालाही पॅनिक करतोयस. इक्ष्वाकू बाळा पॅनिक व्हायचं नाही. आपण आपलं काय ठरलंय? ब्रीद इन ब्रीद आउट. आपलं ठरलंय की नाही? शांत शांत सगळं व्यवस्थित होणार आहे. आमचा इक्ष्वाकू पहिला येणार आहे. बाबा मी पहिला आलो नाही तर यावं लागेल. प्रद्युम्न ठरलंय ना आपलं पहिलं यायचं म्हणजे यायचं. यावं लागेल तुला पहिलं. ठरलंय आपलं. प्रत्येक प्रश्न वेळ घेऊन सोडवायचा आहे. MCQ झालेत सगळे. कसे सोडवायचे ते आपल्याला उत्तर माहिती आहे इक्ष्वाकू. कळलं? पर्याय निवडताना व्यवस्थित शांतपणे पर्याय निवडायचे. दिलेले पर्याय जे असतात ते आपल्याला बुचकळ्यात पाडण्यासाठी दिलेले असतात. कळतंय? व्यवस्थित उत्तर लिहायचं. योग्य पर्यायासमोरच टिक करायचं. कळलं? नाही एवढे टेन्शन घ्यायचंच नाही. आधा मादा कोण पादा दामोजीचा घोडा पादा. जिथं घोडा पाहतो तिथे टिक करतोय. पप्पूस आपण काय आता टेन्शन आहे. मी आणि लुल्ला आहे ना आम्ही दोघांनी एक टेक्निक काढली. काय? पेपर चेक करणारच कन्फ्यूज करून टाकायचा. पर्याय 1 आला त्याला गोल करायचं. 2 ला टिक करायची. 3 ला फुल्ली मारायची आणि 4था आहे ना त्याला रंगून टाकायचा डॉट करून टाकायचा. डॉट काय टेक्निक आहे? नाही ही टेक्निक मी पण वापरले. हा म्हणजे मी जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा चूक किंवा बरोबर असताना मी असं चरोबर किंवा बुक लिहायचो. म्हणजे त्याला असं वाटायचं की याला बरोबर लिहायचं पण यांनी चुकून चूक लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे तो असं इमोशनल व्हायचा न मला 1 मार्क द्यायचा. असा 1 मार्क गोला करत करत मी 3री पर्यंत पास झालो ना रे. बाबा हे असं पण असतं? नसतं असं. बावळट माणसं आहेत. जसा 1 मार्क गोळा केलाय ना आयुष्यभर तसाच 1 दिवस ढकलत जगतात ही माणसं. जन्माला यायचं मुलं जन्माला घालायची आणि मरून जायचं आणि पुढच्या पिढीला सुद्धा हाच बावळटपणा करायला सांगायचा. अशी माणसं आहेत ही. असंच जगता ना तुम्ही? अजून कसं जगता? अरे असं कसं जगता म्हणजे निसर्गाने आपला जगा दिला तसं जगायला पाहिजे ना वाचाऱ्या. निसर्ग काय म्हणतोय की जे असला खा पिया एन्जॉय करा मजा करा 4-5 पोरं पैदा करा आणि कल्टी मारा. असंच जगायला
पाहिजे ना वासाऱ्या. आता मला सांग, हे जे काही शिक्षण बिक्षण आहे ना, कुत्रा कधी डॉक्टर झालेलं तू बघितलंयस? मांजर कधी नर्स झालेली बघितलीस? फुलपाखरू कधी पायलट झालेला बघितलाय? पण ते फुल सगळीकडे उडत जातं ना, ते एन्जॉय करते, ते मजा करते. आपले चोचले फालतूगिरी चांगले चालले. वाटेल ते बोलतायत हे, यांच्याकडे लक्ष देऊ नको इक्ष्वाकू. तू तुझ्या अभ्यासावरती लक्ष केंद्रित कर आणि मला सांग, तुझा 32 अपेक्षित मधला अभ्यास झालाय? झालाय बाबा, झालाय. 32 अपेक्षितचा अभ्यास झालाय माझा. व पप्पूस काही झाला? ह्याचा पप्पूस आहे ना, त्याला 32 अपेक्षित देतोय शिकायला. हसण्यासारखं काय आहे त्याच्यात? तुझं काय नाही होणार. एक मिनिट, म्हणजे काय नाही होणार? माझ्या पप्पूसने मला 32 अनपेक्षित दिलंय. तुझं काय नाही होणार. बाबा 32 अनपेक्षित पण आहे. माझ्याकडे ते नाही आहे आई. मग त्या अनपेक्षित मधले प्रश्न आले तर मग मी कसे काय ते सोडवणार आहेत? कारण की अपेक्षित प्रश्न तर येणारच नाहीत ना. जर असं असेल तर खरं तर नवीन नवीन प्रश्न येतात. म्हणजे अनपेक्षितचा अभ्यास आपण केला ऐक ना पाहिजे. बाळा, ऐक. शांत तर आपण अभ्यासच नाही केलेला. शांत इकडे इकडे बस. आपण करूया, आपण शांत त्याचाही अभ्यास करूया. शांत 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 ऐक बाळा, मलाही नव्यानेच कळतंय, मलाही माहित नव्हतं. तू थांब 2 मिनिटं थांब, शांत हो. कदम, काही कळलं नाही. हे कुठल्या पुस्तकाबद्दल बोलतोय दत्त? त्याचे कसं आहे, बक्षिशीला वहिनी. बक्षिसाला वहिनी? कुठल्या बक्षिशीला वहिनी? तक्षशिला नाव आहे तिचं. हा, तू करेक्ट करतोय. कसं आहे माहितीये काय, की अपेक्षित प्रश्नांची उत्तरे सगळ्यांना माहिती आहेत, सगळे आईबापांना माहिती आहेत, सगळे सांगतात. पण पोरांना अनपेक्षित पडलेले जे प्रश्न आहेत ना, ते त्या पुस्तकामध्ये आहेत. हो? कुणी लिहिलंय ते पुस्तक? मीच लिहिलंय. म्हणजे तरुण पोरांना अनपेक्षित पडलेले जे प्रश्न आहेत ना, त्याची उत्तरे त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे काय, की माझा जन्म कसा झाला बाबा, कावलं शिवतं म्हणजे नेमकं काय होतं. सगळ्या मुलांना मुलगी आवडते, अचानक एखादा पोरगा नापास झाला आवरा अभ्यास करून सुद्धा, तर त्याच्या आईबापांनी काय करायला पाहिजे, की त्याला धीर द्यायला पाहिजे. मला नापास झाला तर नापास झाला, परत बस, त्याला सपोर्ट करायला पाहिजे. हे सगळे त्या पुस्तकामध्ये आहे. वाटेल ते बोलू नका. काही लिहून ठेवलंय पुस्तकात आणि ते माझ्या मुलांसमोर मांडताय. नाही, काय चुकीचं शिकवतायत ते प्रद्युम्न? तक्षशिला ग, तू इक्ष्वाकुला परीक्षेची तयारी कशी करायची हे शिकवतोस. ते दत्तूला आयुष्यात रोज द्याव्या लागणाऱ्या परीक्षांना कसं तोंड द्यायचं हे शिकवतायत. काय चुकीचं आहे त्याच्यात? तू इक्ष्वाकुच्या मनात परीक्षेची भीती घालतोयस आणि ते दत्तूच्या मनातली तीच भीती काढून अपयश कसं वाईट नसतं हे शिकवतायत. काय चुकलं त्यांचं? हो, पण कदम, याचा अर्थ असा नाही की तुम्ही दत्तूला परीक्षेत हवं ते लिही, वाटेल ते लिही, कॉपी कर यासाठी प्रोत्साहन द्याल असं नाहीये. तुम्ही उलट त्याला हे सांगा, मेहनत कर आणि मग जे काही मिळेल यश अपयश ते तुझं असेल, पण मेहनतीला पर्याय नाही हे तुम्ही त्याला शिकवलं पाहिजे. बाबा, मी पण मेहनत करीन, मी पण खूप कष्ट करीन. म्हणजे मी पहिला येईन की नाही मला माहित नाही, आय एम सॉरी, पण मी तुमचं नाव नक्की मोठं करीन. याच्यापेक्षा किती मोठं करणार वासाड्या नाव? तुमच्या दोघांचं नाव घेताना माझा जीव जातो, 2दा पंप मारायला लागतो. अजून किती मोठं करणार वासाड्या? या माणसाला नाही कळणार आपण काय बोलतो ते. सोडा याचा विषय. परीक्षेची तयारी. वा वा वा, अतिशय सुंदर सादरीकरण. बघूया या परफॉर्मन्स विषयी आपल्या हास्यरसिकांचं काय मत आहे. प्रसादा? वाह, मला ही सिरीज फार आवडते. याचं कारण असं की याच्यात 2 आपापल्या भाषेवरती नितांत प्रेम करणारी माणसं आहेत. पृथ्वीचं त्याच्या भाषेवर प्रेम आहे आणि अरुणचं त्याच्या भाषेवरचं प्रेम तर जगजाहीर आहे. आणि दोन्ही भाषा एकाच वेळेला ऐकताना फार मजा येते. आणि वडील म्हणून बघायचं झालं तर मी दोन्ही अर्धा अर्धा आहे. म्हणजे मी अर्धा पृथ्वीसारखा बाप आहे, अर्धा अरुण सारखा बाप आहे. त्यामुळे मला फार मजा येते ही सिरीज बघताना. आणि त्याच्यामध्ये एक रंजकता आहे, गंमत आहे, त्याच्यामध्ये एक संस्कार पण आहेत आणि त्याच्यामध्ये असा एक कल्ला पण आहे. त्यामुळे ती मला फार इंटरेस्टिंग वाटते. आणि नमा, ओमकार, दत्तू सगळेच तुम्ही फार बहार आणताय या सिरीजमध्ये. मजा आली ॲज युजल. सई, मॅड परफॉर्मन्स होता. मला एकतर इक्ष्वाकू हे नाव खूप आवडतं. युनिक नाव आहे. म्हणजे प्रत्येक सिरीजमध्ये जी नावं असतात ना, ती इतकी युनिक असतात, ती कधीही न ऐकलेली नावं असतात. दत्तू, तुझ्या कॉस्ट्युमसाठी खूप अप्रिसिएशन. तू कॉपी करण्यासाठी ज्या काही शकला लढवल्यास त्या खूप इंटरेस्टिंग होत्या. आणि हे कुटुंब पण मॅड कुटुंब आहे. हे कॉम्बिनेशन खूप आवडतं आणि परत परत तुम्हाला बघायची इच्छा होते. त्यामुळे लवकर परत या. थँक्यू.
गुलकंद या सिनेमाची टीम आज आपल्या जत्रेत सहभागी झाली आहे. त्यांच्याशी गप्पा मारूया. रोहित, एक अतिशय सुंदर रोमॅन्टिक सॉन्ग तू गायलेलं आहेस या चित्रपटासाठी. कसा होता तुझा अनुभव, काय सांगशील? खूप खूप भारी. चंचल सारखं गाणं मिळणं आणि चंचल बरोबरच आमिर दादाचं पण गाणं मी गायलो, गुलकंदचं टायटल ट्रॅक. सो खूप 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 मजा आली. मला असं वाटतं इतकी वर्ष आम्ही हा कार्यक्रम बघत तुमच्या सगळ्यांमधली जी केमिस्ट्री आहे, लहानपणी बाबा म्हणायचे की गुलकंद जेवढा रवाळ तितका तो चांगला. सो मला असं वाटतं की ही जी आपल्या सगळ्यांमधली जी केमिस्ट्री आहे, इतकी वर्ष एकमेकांबरोबर काम करून किंवा सेट्सवर राहून, ती या सिनेमाला आली आहे. आणि तो एक रवाळपणा आहे जो अख्ख्या महाराष्ट्राला आवडेल, गोड वाटेल असं वाटतंय. सो आय एम जस्ट ग्लॅड अँड हॅपी टू बी हिअर अँड बी पार्ट ऑफ दिस. थँक्यू. वा वा वा. आनंदी, तू काय सांगशील? मला वाटतं गुलाबाच्या फुलाला कसं वाटत असेल की कधी आपला एकदा गुलकंद होईल, तसं मला या टीम बरोबर वाटतंय. कारण ही माझी पहिली संधी आहे. या सगळ्या इतक्या सुंदर ड्रीम टीम म्हणते मी या टीमला कायम. संगीतकारांपासनं हे जे सगळे गायक आम्ही ज्यांना बघत, ज्यांच्याकडून शिकत मोठे झालो आहे, आणि ही जोडी गुलकंदासारखी जमलेली, इथल्या तर सगळ्या जोड्या महाराष्ट्राने पार डोक्यावर घेतलेल्या आहेत. तर अशा सुंदर जोड्यांसारखं जे मुरलेलं गुलकंद आपण म्हणतो तसं बनायची इच्छा आहे. त्यामुळे बघूया. मला वाटतं या गाण्यामुळे मी आणि रोहित ही एक जोडी आता होईल बहुतेक. हो, झालीच आहे. कारण गाणं अतिशय आवडतंय सगळ्यांना आणि मनाचा स्थायी भाव खरं तर चंचलपणा असतो, पण चंचल गाणं ऐकण्यात मन अजिबात चंचलपणा करत नाहीये. आम्ही वारंवार ते गाणं ऐकतोय. थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा आनंदी. थँक्यू. तेजस, माने कुटुंबियांचा तू एकुलता एक मुलगा आहेस आणि हास्य जत्रेचा हा मंच, वेट क्लाउड प्रोडक्शन तुझ्यासाठी काही नवं नाहीये. तर मित्रा, या फिल्मविषयी, तुझ्या कॅरेक्टरविषयी काय सांगशील? गुलकंद ही फिल्म माझ्यासाठी खूप स्पेशल फिल्म आहे. फर्स्ट ऑफ ऑल कारण हे सोफे जेव्हा तिथे होते तेव्हा 2019मध्ये एक संपूर्ण सीझन करण्याची संधी मला वेट क्लाउडनेच आणि सचिन सरांनी दिली होती. हे सोफे जेव्हा इथे आले तेव्हा बाहेरून बघत असताना असं वाटायचं की आपलं एखादं प्रोजेक्ट प्रमोट करायला आता पण इथे जायचं. ही संधीसुद्धा सचिन सरांनीच दिली. थँक्यू सो मच. पात्राबद्दल सांगायचं झालं तर बिचारा ओमकार माने कॉर्पोरेटमध्ये, हो सांगतो का, कारण गिरीश मानेंसारखे वडील आहेत ज्यांच्या मनात काय सुरू आहे कळू देत नाहीत अजिबात. आणि रागिणी मानेंसारखी आई आहे, ती इतकी भाबडी आहे की तिच्या मनात जे आहे ते तिच्या ओठांवर आल्याशिवाय राहत नाही. आणि ओमकारला जिच्याशी लग्न करायचं आहे, मीनाक्षी ढवळे, तिचे आई बाबा मकरंद ढवळे, समीर दादा आणि नीता ढवळे सई. ही फॅमिली कट्टू खूप वेगळी आहे. खूप हॅपी गो लकी फॅमिली. यांच्यातली जुळवाजुळव करत असताना ओमकारला जे काही टॅकल करावं लागतं आणि त्यातनं त्याचं लग्न होतं की नाही मीनूशी, ही गोष्ट बघायला तुम्हाला जावं लागेल चित्रपटगृहांमध्ये. पण एक गोष्ट नक्की आहे की सचिन सर आणि सचिन सरांची जी जोडी आहे त्यांनी ही फिल्म केली आहे, त्यामुळे मला वाटतं पर्याय नाही आहे आपल्याकडे. सो गुलकंद नक्की बघा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये. धन्यवाद. थँक्यू तेजस. इथला सोफा तो तिथला सोफा, ही तू मजल गाठलेलीच आहे. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. संजय सर, तुम्ही प्रस्तुत करते आहात या चित्रपटाचे, काय सांगाल? का स्पेशल आहे हा सिनेमा? गुलकंद बघताच याच्या प्रेमात पडलो आणि या टीमसोबत जोडला गेलो. माझं भाग्य आहे आणि इथे येऊन मला खूप खूप आनंद होतो. खरं म्हणजे तर हा माझा गुलकंद मोमेंट आहे. ओ माय गॉड, दॅट्स सो स्वीट. वा 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 वा. तुम्ही गुलकंदाच्या पाठीशी अत्यंत प्रेमानं आणि भक्कमरित्या उभे आहात, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. मंडळी, पुन्हा एकदा आठवण करून देते, सर्वत्र प्रदर्शित होतोय चित्रपट गुलकंद. आज तुम्ही सगळेजण आमच्या जत्रेत सहभागी झालात त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि चित्रपटासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, एका शिक्षकानं लिहिलंय प्रेमपत्र. चला बघूया त्यांच्या या प्रयत्नांना किती यश मिळतंय ते. हॅलो सई. हाय प्रसाद. तुम्हाला कल्पना आहे आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका बाई आहेत, आडनाव बदलणाऱ्या डे मॅडम. गेली 3 वर्ष मी त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय,
पण अजूनही मला यश आलेलं नाहीये. जगाने साथ सोडली पण एका गोष्टीने माझी साथ नाही सोडली. मन कसं जिंकावं, लेखक प्रसाद ओक. प्रसाद, तुझे अनंत उपकार आहेत रे. आजपर्यंत 9 आवृत्त्या तुझ्या आलेल्या आहेत. 9 वेळा मला तोंडावर पाडलेला आहेस तू. आता या 9 आवृत्त्यांची एकत्रितपणे होळी कशी करायची असा विचार करत करत असताना तू 10वी आवृत्ती आणलीस. या 10व्या आवृत्तीत काहीतरी स्पेशल आहे. तुला माहितीये काय स्पेशल आहे? आधीच्या 9 आवृत्त्यांमध्ये तुम्ही कसे मी दिलेले फंडे व्यवस्थित वापरलेले नाहीत ह्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि एक नवीन फंडा दिलेला आहे. क्या बात आहे. तो नवीन फंडा काय आहे माहितीये का? तो असा आहे की तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तीला तुम्ही एक निनावी पत्र पाठवा, तरी ती मोहरून जाईल. तुम्ही फक्त तिच्या समोर जायचं आणि मीच तो असं म्हणायचं, ती तुमच्या मिठीत. क्या बात आहे यार. काय करायचं. एरवी मी तुझ्यावर विश्वास ठेवला नसता, पण मंजिरीने स्वतःहून मला फोन केला आणि सांगितलं ही 10वी आवृत्ती स्पेशल आहे, तिच्यावर विश्वास ठेव. तिच्यावर कसा विश्वास ठेवणार नाही. तिचं प्रत्येक बोलणं खरं वाटतं जेवढं तुझं प्रत्येक शब्द ह्यातला खोटा आहे. पण हे जे टिप्स दिलेस ना तू की निनावी पत्र पाठवायचं, ती मोहरून जाईल, समोर जायचं, मीच तो मिठीत, यासाठी मी खरं तर तिकडे मला तुला मिठी मारायची आहे. मी आता तिकडे जाणार आहे. पत्र ऑलरेडी तिच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सकाळी तिने मला फोन केलेला आहे, मॅडमनी प्लीज मला तुम्हाला भेटायचंय, काहीतरी बोलायचंय तुमच्याशी. मी आत्ता जातो त्यांच्या समोर आणि सर काय करताय? एक मिनिट, हे काय घातलंय तुम्ही सगळं? असं बोलता बोलता हे काय कुठून आणलं? काय हे? सॉरी, ते नाटकाची रिहर्सल सुरू आहे ना लहान मुलांची. पण मग इथे का घालून त्याची आलाय? प्रॉपर्टी इथे मी ठेवली होती. हो, बाजीगर एक चुरस कथा असं एक नाटकाचं नाव होतं. आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्या नाटकातच मी होतो. मॅडम, मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं एक सांगायचं. मिनिट सर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नाही मॅडम, प्लीज मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचं आहे. मी आधी बोलणार. बरं, तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोला. प्लीज मॅडम, तुम्ही बोला ना मॅडम. नाही, आता तुम्ही बोला. नाही, तुम्ही बोला ना मॅडम. नाही, तुम्ही बोला. तुम्ही बोला. तुम्ही. अरे थांब ना, संपवू नका. बोलतो यार. प्लीज प्लीज थांब ना यार, संपवू नको. बोला. ठीक आहे, तुम्ही बोला. बोला सर, लवकर, मला महत्वाचं बोलायचंय त्यानंतर. मीच तो. आ? मीच तो. काय? प्रसाद, काय आहे? अजून मिठीत नाही. सर, काय काय होतंय सर? मीच तो. काय बोलताय सर तुम्ही? तुम्हाला काहीतरी सांगायचंय ना? हो, सांगायचं आहे. मग तुम्ही असं महत्वाचं काहीतरी सांगायचं असल्यासारखं मला सांगायचंय करत होतात आणि मीच तो, एवढंच बोलायचंय तुम्हाला? 9वी आवृत्ती सुद्धा गेली कचऱ्यात आता. तर कोणाशी बोलता तुम्ही? मला काही कळतच नाही. सॉरी मॅडम, तुमचं तुम्ही का चिडला तेवढ्या? प्लीज प्लीज मॅडम, प्लीज बसा इकडे. Please. तुम्हाला तुमची मस्करी करून झाली असेल तर मला खरंच काहीतरी महत्वाचं बोलायचंय. नाही मॅडम, प्लीज बोला, तुम्ही बोला. सर, काल आपल्या शाळेत एक घृणास्पद, लांछनास्पद, गलिच्छ गोष्ट घडली आहे. म्हणजे काय घडले? एका गुलछबू वृत्तीच्या निर्लज्ज माणसाने निनावी प्रेमपत्र पाठवलंय सर. सर, आत्ता तो माणूस जर समोर आला ना तर मी चपलेने कुदवेन त्याला. ये असं चपलेने कुदवेन, खरंच सांगते. ना माझं. आय एम सॉरी. म्हणजे तुम्हाला आय एम सॉरी. तुम्ही का सॉरी म्हणताय? जनरल. तुम्ही का सॉरी सर, एक मिनिट. तुमचा ना प्रॉब्लेमच आहे सर. जगात कोणाचंही काहीही घडलं तरी माझ्यामुळे घडलंय असं तुम्हाला का वाटतं? एवढे चांगले का आहात तुम्ही? तुम्ही प्लीज चिडू नका मॅडम. बरं ठीक आहे, मला सांगा, तुम्ही पुरुष आहात? हो, आहे, पुरुष आहे. हो म्हणा ना. हा काय प्रश्न आहे म्हणून मी हसलो. हा काय प्रश्न असतो? बरं ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही पुरुष म्हणून मला सांगा, तुम्ही हे असलं गलिच्छ पत्र एखाद्या स्त्रीला लिहाल? नाही ना? नाही, पण मॅडम मी अगदी प्रामाणिकपणे सांगतो, त्या पत्रात गलिच्छ असं काही नाही आहे. म्हणजे नसावं असं मला, कारण तुम्हाला कोण तसं पाठवेल ना पत्र, म्हणजे असं मला जनरल. मला कसं माहित तुम्ही लिहिलंय पत्र?
सांगा मला, तुम्ही लिहिलंय का पत्र? तुम्हाला त्या पत्रात काय आहे हे कसं माहित? सर, तुम्हाला ना माहित नाही, अशी माणसं इतकी आहेत ना जगात, मी शोधून काढणार आहे. ओके ओके मॅडम ओके. तो कोण आहे हे मी शोधून काढणार आहे. कारण कसं असतं ना, चोराच्या मनात चांदणं असतं. तो समोर आला ना, मला बरोबर कळेल. असा घाबरलेला चेहरा बघितला, असा पांढरा फट्टक घाबरून चेहरा पांढरा फट्टक पडलाय, घाम फुटलाय असं दिसलं ना की मला. तुम्हाला का घाम आलाय सर? नाही जनरल आणलाय म्हणून वापरला, अदरवाईज नसता वापरला. ऑपरेटिव्ह आहे म्हणून वापरली, तसं काही नाहीये. सॉरी. झालात सुरू? सॉरी मॅम. कळलं मला तुम्हाला का घाम फुटलाय. का? घाबरलाय तुम्ही की मी एवढी चिडली आहे, माझ्या बरोबर इतकं काहीतरी वाईट घडतंय आणि तो माणूस समोर आला तर मी त्याला केवढं मारेन हे तुम्हाला दिसतंय म्हणून तुम्ही घाबरलात. आणि तुम्ही किती चांगले आहात हो तुम्ही. एवढे चांगले का आहात तुम्ही? तुमचा हा चांगुलपणा आहे ना, मला खूप आवडतो. आणि त्याचाच मला राग पण येतो. किती चांगला असावं, किती चांगला असावं माणसाने. प्लीज शांत बसा प्लीज नाही, प्लीज. चोराच्या मनात चांदणं असतं ना, हे बरं आहे. मला बरोबर ओळखता येईल. बरोबर आहे ना सर? असंच ओळखायचं ना. ऍक्च्युली म्हणींचा माझा प्रॉब्लेम आहे. म्हणजे लहानपणापासून म्हणींना 0 मार्क मिळालेले आहेत मला. एकदा तर मी अंथरूण पाहून पिठावर रेघोट्या अशी म्हणलेली. मला ते एक्झॅक्टली कळत नाही म्हणींचं, त्यामुळे मी त्याच्यावर कॉमेंट नाही करू शकत. प्लीज प्लीज. सर, पण माझं म्हणणं आहे की या माणसाला पत्र लिहायची हिम्मत होते, मग नाव का नाही लिहायचं? हिम्मत आहे ना एवढी, मग नाव पण लिही ना. निनावी पत्र का पाठवायचं? कदाचित त्याचा हेतू चांगला असेल मॅडम, मला असं वाटतं. मला काय तुम्हाला कसं माहित? तुम्ही का दुसऱ्यांची बाजू घेताय सर? बाजू नाही घेते मी. पत्र बघितल्यावर मला असं वाटतं की तो एक सज्जन माणूस असावा. बघितलंय तुम्ही पत्र? आता जस्ट थोडा वेळ. मी तुम्हाला दाखवलंच नाहीये अजून पत्र. मी हे पत्र तुम्हाला इतका वेळ दाखवलं होतं का? हो हे पत्र आहे का ते? हो. ऍक्च्युली हे पत्र बघून मला जनरल सांगतो की जो लिहिणारा माणूस आहे तो साधा सरळ असावा असं मला वाटतंय. मध्यम उंचीचा असावा, म्हणजे एकदम उंच पण नाही, एकदम असा पण नाही. तो दिसायला मदनाचा पुतळा जरी नसला तरी एवढा पण नसावा. पण हा म्हणजे संसार मात्र तो उत्तम करू शकेल असा वाटतोय. या एका पत्रावरून तुम्हाला एवढं सगळं वाटतंय त्या माणसाबद्दल? मी अंदाज लावला. चुकलाय मग सर तुमचा अंदाज. चुकलाय तुमचा अंदाज. हा माणूस चांगला असूच शकत नाही सर. हा माणूस ना एक भित्रा गलिच्छ माणूस आहे. नाही हे असं नका म्हणून त्याला. मी हे पत्र नोटीस बोर्डवर लावणार आहे. नाही नोटीस बोर्डवर कशाला लावताय तुम्ही? काय अक्षर आहे हे अक्षर कसं नसावं याचं उदाहरण म्हणून मी हे नोटीस बोर्डवर का माझं बोभाटा होईल सगळं. होऊ द्या, त्या माणसाला कळू द्या त्याची यार. चूक. अक्षर आहे सर. बरोबर आहे. हे ऍक्च्युली कसं असतं की हल्ली आपण टायपिंग करतो ना मोबाईलवर, त्यामुळे लिखाणाची सवय आपली गेलेली आहे, त्यामुळे कदाचित झालं असेल असं. पण एक तुम्हाला सांगू का, ज्यांचं अक्षर वाईट असतं ना त्यांचं हृदय शहाळ्यासारखं गोड असतं. ते शहाळ मी फोडेन, त्याचं खोबरं खवेन आणि त्याची चटणी बनवेन. कळलं ना? मॅडम नमस्कार. बोला, तुम्हाला कोणी चिठ्ठी लिहिली या? लवकर सांगा कोणी चिठ्ठी लिहिली या, नाही तर टायरात घालून त्याचं ढुंगानं सुजावलं का नाही मी नाव बदलून टाकीन मी. बोला, कोणी चिठ्ठी लिहिली तुम्हाला? नाही माहिती म्हणून तर तुम्हाला बोलवलंय ना. होय ना? नाम्या, बर्फ घेऊन या आतमध्ये. बर्फ? बर्फाची लादी. बर्फाची लादी? तुम्ही बर्फाची लादी घेऊन फिरता? मी घेऊनच फिरतोय. बायकासनी चिठ्ठा लिहिणारा जर मला गावला का नाही, पहिलं मी बर्फवाल्याकडे जातोय, बर्फाची लादी घेतोय, मग ती घेऊनच इकडे येतोय. त्याच्यामुळे मी त्याला 0 मिनिटात पकडत असतोय बघा. आता सोडतच नाही. पोलीस कसे आले? असे म्हणजे सर मला भीती वाटत होती सर. म्हणजे हे असं अचानक निनावी पत्र येणं, उद्या जाऊन काय होईल काय माहिती. मला रस्त्यात कोणी पकडलं, माझ्यावर काही हल्ला बिल्ला, मला भीती वाटत होती. पत्रांनी नाही होत असं काही. मॅडम कंप्लेंट टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही. मला भीती वाटते खरं. 0 मिनिटात हुडकून काढतो का नाही बघा, त्याला मी ढुंगाण सुजावणारच त्याचं मी आज. त्याला सोडत नसतोय मी आज. मला ही चिठ्ठी, माझ्या स्वतःच्या बायकोला चिठ्ठी लिहायचा हो एक जण, प्रेमाच्या चिठ्ठ्या. काय? मग बायको आता त्याच्यावर राहते. बायको आता
त्याच्यावर राहते. ठीक आहे, हरकत नाही. एवढा खर्च केला लग्नाला मी. हरकत नाही, बेटर लक नेक्स्ट टाइम. काही प्रॉब्लेम नाही, सहज बोलून गेलो मी. तो कोण आहे? हे ह्याला घ्या रे आतमध्ये घे. प्लीज सोडा ना सर त्यांना प्लीज. का तू एक नाही चिठ्ठी लिहिली का? सांग नाही तर घालीन बांबू. चिठ्ठी होय लिहिली. असं नाही. एक मिनिट सर. लिहिली का सांगायची? एक मिनिट सर. एक उगाच तुम्ही त्यांना बोलू नका, त्यांची काहीही चूक नाहीये. अहो, ते नाही चिठ्ठी बिट्टी लिहू शकत. काय जिगर लागतं चिठ्ठी लिहायला. अहो, ते पेदरे आहेत खरंच. काय बोलताय तुम्ही? पेद्रा आहे? काय बोलताय तुम्ही? नाही आहात का सर? नाहीये मी पेद्रा. मी लिहू शकतो प्रेमपत्र. तुम्ही 3 सेकंद तरी एका स्त्रीच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकता. का नाही बघू शकणार? बघू शकता. बघू शकणार. बघा. असं नका करू तुम्ही. एकदम मला हे होतं. तुम्ही एकदम असं हे नका करू. बाई तुम्ही थांबा, तिकडे बसा जरा. ते नाही काही करू शकत. तुम्ही तिकडे बसा, मला माझं काम करू द्या. तुम्ही त्यांना तुम्ही उगाच एक काम करा, तुमच्या शाळेतली जेवढी पुरुष आहेत की नाही सगळ्यांनी इथं घेऊन या. का? सगळ्यांची अक्षर चेक करू तुम्ही आता. अक्षर सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करतो का होतोय की ना बघा. शून्य ऐ ग, हात गेला. लिहू नाही शकत आता. हात गेला. 1 महिना लिहिता नाही येणार आता. काय झालं? मला ते मगाशी म्हणालो ना विटॅमिन ते कोसळलं आणि गावला बघा. हे ना चिठ्ठी लिहिली तुम्हाला. हे बघा, हे खरंच नाही चिठ्ठी. यानं चिठ्ठी लिहिली तुम्हाला. नाही, कशावरून? नाही म्हणजे बेन्या, मी जेव्हा म्हणलं सगळ्यांचं हँड रायटिंग चेक करायचे, हातावर पडलेस होय. नाही मी खरंच हात दुखतोय माझा. खरंच कबूल कर, चिठ्ठी तू लिहिलीस की नाही? बायकांना चिठ्ठ्या तुझ्या व्हायला बायकांना चिठ्ठ्या लिहितोस. नाही लिहिली मी. नाही लिहिली. बोल. नाही लिहिली. हे बघ मी पेपर मध्ये तुझा फोटो देईन आणि लिहिन अमुक अमुक शाळेतला एक मास्तर बायका पळवे आहे म्हणून. बायका पळव्या? बोल तू चिठ्ठी लिहिली नाही? हे बघ, घालीन बाबू चिठ्ठी लिहिली का? बर्फ आहे ना त्याच्या आईला, तुला आता बर्फावर झोपावं लागणार नाही. बरोबर मान्य करशील तू आता. बोल चिठ्ठी लिहिली की नाही? हो, मी लिहिली चिठ्ठी. मी मॅडमना निनावी पत्र लिहिलं. कारण गेले 3 वर्ष मॅडम मला खूप आवडत आहेत. खूप आवडतात. म्हणजे भावना त्यांच्यापर्यंत कशा पोचवायच्या खूप प्रयत्न केला मी. शेवटी मी एक दळभद्री पुस्तक ते वाचलं कुठलं तरी. त्याच्या मागे लागलो आणि मी पत्र दिलं. मी मान्य करतो माझ्यातून गुन्हा घडला. मला शिक्षा द्या. याला घ्या आतमध्ये. याला आतमध्ये घ्या. थांबा. मला तक्रार मागे घ्यायची आहे. मॅडम तुम्ही विचार करा, ग बसा. हे बघा साहेब, मला तक्रार नाही करायची आहे. सॉरी तुम्हाला त्रास दिला आणि थँक्यू तुम्ही लगेच मदतीला धावून आलात, पण मला तक्रार मागे घ्यायची आहे. बाईंनी तक्रार माग घेतली म्हणून सुटलायस. पुन्हा जर कुठल्या बाईला चिठ्ठी लिहिलीस की नाही किती कराल मॅडम? ऍक्च्युली किती कराल शाळेसाठी? हा, शाळेची बदनामी होईल, पेपरात वाईट साईड छापून येईल, छिथू करतील शाळेवर सगळे. म्हणून एवढं सगळं तुम्ही स्वतःवर घेतलं. शाळेचा नाही. किती चांगले आहात हो तुम्ही. कसे म्हणजे तुम्ही काय करायचं? तुम्ही माझ्या आईच्या पोटी का नाही जन्माला आला? त्याने काय झालं असतं? आपण सख्खे भाऊ बहीण झालो असतो. हाडगा. बरं, नाही मला नाही ऐकायचं हे. नाही मॅडम तुमचा गैरसमज होता. नाही मॅडम. नाही मॅडम. आपण चांगले मित्र तरी आहोत. हो पण ते आणि ते भाऊ ते नाही पाहिजे मला. बरं, आपण मित्र आहोत. हो मित्र आहोत ना. जवळचे मित्र आहोत आपण. मला इतक्या जवळचे आहोत की कधी असं म्हणजे प्लीज. आता एवढं तुम्ही केलं शाळेसाठी. होय. माझ्याकडून तुम्हाला एक ट्रीट. डेटवर याल माझ्या बरोबर? याल का? तुम्ही विचारताय मला डेटवर याल का म्हणून? डेटवर काय प्रियकर प्रेयसीनीच जायला पाहिजे असं काही नाही ना. ऑफकोर्स कोणी जाऊ शकतं. मित्र जाऊ शकतात. Yes. अख्खी फॅमिली एकत्र जाऊ शकते. मित्रांचा ग्रुप जाऊ शकतो. हो ऑफकोर्स जाऊ शकतो.
जाऊया ना मग. वा वा, जोरदार टाळ्या. अतिशय गोड परफॉर्मन्स, अगदी गुलकंदाप्रमाणे. किती मस्त. ऐकूया या गुलछबून विषयी आपल्या हास्यरसिकांचं काय म्हणणं आहे. तर मन कसं जिंकावायचे लेखक प्रसाद ओक. वा, गणेश सागड्यांची संकल्पना. समय पुस्तकाच्या सुरुवातीला एका फार मोठ्या लेखकाची प्रस्तावना आहे. ती तू दरवेळेला मिस करतोस आणि त्यामुळे असे घोळतात. सुरुवातीला असं लिहिलेलं आहे की तू जर कुणालाही धरलंस ओलीस तर मिठी मारायला येतील पोलीस. श्याम बांगर. पण हे कॉम्बिनेशन ऑलवेज रंजक ठरतं या मंचावरती, तुझं आणि ईशाचं. मस्त, फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स. मजा आली, मजा आली. मस्त झाला परफॉर्मन्स. खूप खूप शुभेच्छा. मंडळी, अरुण दादांनी दिली आहे आपल्या मित्रांना बर्थडेची पार्टी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याची महाथाळी अनुभवण्यासाठी. जी चाखण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. अरे वा, बराबर 3 खुर्च्या खाली आहे. काय म्हणता आंटी? नमस्कार. अरे आहे ना? बरं. काय मग लय दिवसानंतर आला तो तुम्ही? हा नाही ते काय आजकाल आहे ना आम्ही घरीच जेवण बनवून राहिलो. हा का? हो, ते ट्रम्पने टॅरिफ वाढवलं नाही ना. ट्रम्पने टॅरिफ वाढवलं नाही तेव्हा मंदी येणार आहे. त्याच्यामुळे आम्ही घरामंदीच जेवण बनवतो. होय काय? होय. ए गरम पाणी आण रे. पुढं मग? पुढे काही नाही. हे काय आमच्या आज हे तयार होऊन आले एकदम. आईला आज जोरदार आंघोळ झालेली दिसते मग. हा आंघोळ मस्त केले. आज मी साबणाने आंघोळ केले आणि सगळ्या अंगाराची छान सुगंधी पावडर पण टाकले. या दोघांना इकडे घेऊन आलोय मी नी. हो माझा वाढदिवस आहे. आईला तुमचा पण वाढदिवस असतो का? माझा पण वाढदिवस असतो म्हणजे मी माणूस नाही म्हणजे माझी वाढ होत नाही. तसं नाही, मस्करी केली हो. मस्करी केली. सॉरी. वाढदिवसाच्या दिवशी मस्करी कराल तुम्ही? नाही, ते बरोबर आहे. ज्या गोष्टीची वरच्यांची मस्करी केला नाही तो आज दिवस आहे हो. आणि परत त्याची मस्करी करतावाय तुम्ही. सॉरी. काय तुम्ही? बसा ना. चला बसून बसा. काय मग भाऊ, काय 12 वर्षाचे झाले काय? 12 वर्षाचा मी. तुमच्या 12 वर्षाचा? नाही, तसं नाही. अरे कशी बोलते? 49 झालेत मला. किती? उकून 50 नाही, तुम्ही चुकून 50 वर्षाचे झाले. अरे मस्करी करून राहिला त्या. मस्करी केली. बस त्याचा स्वभाव माहिती त्या पैसे तुम्ही मगापासून 4 वेळा उठले. त्या पैसे ताट घेऊन जा. आंटी दणकून भूक लागली आहे. 3 राईस प्लेट. 3 का? 3 राईस प्लेट सांग. 3 राईस गरम मल्टी गरमाट आहे. तुम्हाला वासऱ्यानं सांगत होतो दुसरीकडे जाऊया. इकडे पंखा नाही काय नाही, इकडे आलंय जेवायला. होय काय? वसाड 60 रुपयात पुढे जेवण मिळणार आहे. अरे मी पार्टी देतो ना. हो, 180 रुपयात पार्टी होते. काय कमी आहे मला सांग. उलट आपण अरे वा जेवण आणला. क्या बात आहे. अरे त्या अरुण भाऊ, तू घे. तुम्ही सुरू करा. घे ना तू. अरे तुम्ही सुरू करा. तुझा वाढदिवस आहे ना. पण पार्टी कोण देते? तू देतोय बरोबर आहे. तुम्ही सुरू करा. घे ना. पण नाही. आज त्याच्या मान त्याला बोलू दे. तो जे म्हणेल ते. तुम्ही अरे माझं ताट येते. वाढदिवस आहे. मी काय म्हणतो पण पहिला घास मी अर्नाला भरवणार. अरे बाप रे, जेवण लयच गार आहे रे. अरे पैसे घेतात आणि असं थंड जेवण देतात. गरम तरी पाहिजे होतं. 3 बाय ना. तेव्हा आलो तू ताटाला. अरुण भाऊ ते बघ बरं, जेवण गरम आहे का थंड आहे बघ बरं. हा म्हणजे ठीक आहे. असं एवढं पण गरम नाही, पण असं ठीक आहे. ओके. याला काय अर्थ आहे ना. आपल्याला गार जेवण द्यायला ना ठीक आहे. पण आज बर्थडे व्हायला थंड जेवण. वास्तविक ना तू गरम जेवण माग. त्या आंटीला बोल गरम जेवण दे. अरे तू ग्राहक आहेस आणि ग्राहक राजा असतो. राजा कळलं काय तुला? आणि त्याच्यात तुझा आज वाढदिवस आहे.
गरम जेवण द्या. काय म्हणशील? गरम जेवण द्या. पण असं कसं बोलू शकतो? अरे बोलायचं काय? मला सांग, आज अरुणचा वाढदिवस आहे का अरुणला थंड जेवण वाढदिवस आहे? असा पण दिवस असतो? नसतो ना, मग बोल तिला. आणि तिला ये मला गरम जेवण देण्याचं ताट फेकून देन. बरोबर का? एकदम ताट फेकून बिकून नंतर अपमान सहन करतो का? अपमान सहन करतो का? आजपर्यंत कोणाच्याच वाढदिवसाला अरे तुमचा पण वाढदिवस असतो का असं कोणी बोललेलं नाही का? अरे त्या कुत्र्यांचा वाढदिवस असतो ना, त्यांना पण कोणी असं बोलत नाही. कुत्र्यापेक्षा बद्तर समजून राहिली ती बाई तुला. बोलायला मी बोललो असतो, पण आज तुझा मान आहे, तू बोललं पाहिजे ना. आज माझा वाढदिवस असता मी बोललो असतो. तुझा वाढदिवस आहे ना, तू बोललं पाहिजे. अरे धडधडीत दिसून राहिलं की त्या बाईला माहिती आहे बाबा की तुझा वाढदिवस आहे, तरी थंड जेवण देते, मुद्दाम करते. गरम जेवण. मी असतो ना ताट असं तोंडावर फेकलं असतं. बोल काहीतरी कर. पाच झाला तर थांब. इकडे रे, इकडे. इकडे बसाड्या, इकडे ये तू. इकडे. इकडे. काय झालं छोटू? छोटू कोणाला बोलतो तुम्ही? छोटू आहे मी छोटू दिसतो तुम्हाला? विषाची परीक्षा घेऊ नका. विषाची परीक्षा घेऊ नका. अहो तुम्ही काय नाही एवढं स्वतःच्या अंगाला लावून घेता? तुम्हाला नाही, याला छोटू म्हटलं. अख्खं जग याला छोटू म्हणतं. त्याला विचारलं काय झालं छोटू? काय झालं? काय झालं? हे जेवण आहे? जेवण आहे? अरे बाई एवढं थंड जेवण, थंड कसं आणलं जेवण एवढा? काय रे? गरम आहे गरम आहे. काय गरम आहे वसाऱ्या? गरम आहे. ही चपाती गरम आहे, हा भात गरम आहे, ही भाजी गरम आहे, हा गरम, गुल्लारसा गरम, गुल्लारसा गरम. अरुण भाऊ हळू अरुण भाऊ, गुल्लारसा नाही रसगुल्ला असतो. रसगुल्ला. ठीक आहे, गरम आहे का? अरे पण वसाऱ्यानो, जी गोष्ट थंड द्यायची ती गरम कशाला दिली? जरा श्वास घ्या हळू. एवढं टना काय ओढताय जरा? चिडू नको. चिडू नको. चिडू नको. सगळा पाक गरम हाताला लागलाय. चिडू नको. अरुण भाऊ बरोबर नाही ना असं? राज चिडू नये. काय चिडू नये वाचड? यांना मस्ती आले वाचड. इकडे सगळी ताट घेऊन जा, गरम ताट घेऊन ये. चल. नाही आंटी आम्हाला थंड चालेल. आम्हाला थंड चालेल. हे काय याच्या वाढदिवस आहे, याला गरम द्या भाऊ. हो अरुण भाऊ, अरे शेवटी अन्न आहे रे, असं बोल नाही ना. अन्नाबद्दल असं बोलशील? नाही ना वसर, तुम्हीच बोललात ना. अरे आम्ही तुझ्यासारखं जर बोललो तर आमच्यात आणि ज्याचा वाढदिवस आहे त्याच्यात काय फरक राहील? म्हणून उलट बोलतो. आता आपण जर तिघ जण बोललो गरम जेवण दे, तर तुझा अपमान नाही होणार. तुझा वाढदिवस आहे, तुला मान आहे. आपण ते खूप लक्षातच नाही. मग बोल त्याला बोल, त्या पोऱ्याला बोल. ए वाचार इकडे बघा. ए ताट गरम घेऊन ये. छोटू जा गरम जेवण आण. पण आंटी गरम आहे ते. छोटू गरम जेवण आण. या माणसाला आता मी गरम जेवण खायला घालणार. लय चिडलेत वाचार. चिडू दे. तू अजून आवाज वाढव. हा तुझा वाढदिवस आहे, तुझ्या कोणीच काही वाकडं करू शकत नाही. अरे तू कोण आहे? ग्राहक आहे तो, आणि ग्राहक हा राजा असतो. लक्षात ठेव. राजा. नवा तुम्ही कोण आहे? आम्ही शिपाई. अरे मग तुम्ही पण बोला जरा. आज तुझा दिवस आहे, तू बोललं पाहिजे. आज तुझा ऐका बोललं पाहिजे. आंटी हा शेव आहे गाड्या तुमच्या आहे ना? आवडतंय ना तुम्हाला? जादा थंड नाही आहे ना? मी काय बोलतो, मला पण थोडीशी भूक लागली. डुरुक पोटातून आवाज येतो. मी थोडी टेस्ट करू काय भाजी? नाही, आता गरम जेवायचं. त्या ताटाला हात लावून मग हा
तुझ्या मान आहे ना, तुला गरम पाहिजे. कुकर आलो कुकर. अरे कधी वाचाऱ्या त्याच्यामुळे तुला गरम गरम जेवण येईल आता. पर कधी येणार ते जेवण आणि कधी येणार त्याच्यात काय मजा. तुम्हीच बोला ना गरम ताटाना. येडा बिडा झालाय का रे? हा? तिथं माणूस टक टक करतोय मग आपस वांग्यासारखा उडतोय तिकडे तू काय हे आणशील वय ताट? जेवण कुठे त्याच्यात? जेवण घेऊन ये, चल. ताट गरम आणलाय, ताटात जेवण नको. अरे नाही, खरं म्हणजे ना तुझी चूक आहे. माझी चूक आहे. नाही तर काय, तू काय म्हणलास मला गरम ताट द्या, गरम जेवण बोललास काय? बुवा ताट थंड चालेल पण जेवण गरम द्या असं बोललास. तुमचं ऐकलं ती माझी चूक झाली वाचाड्यानो. वाढदिवसाच्या दिवशी मी उपाशी, तुम्ही जेवताय वाचाड्यानो. अरे मित्रापेक्षा दुश्मन बरे वाचाड्यानो. चल असं दे रे. चटणी मस्त आहे चटणी. चटणी चांगली. चटणी. आवडली का तुम्हाला हो, हो, चटणी? कमाल आहे. शेवटची राहिली होती ती तुम्हाला वाढून टाकली. मला थोडी चटणी तरी देता. चटणी थंड असती ती नारड्या खाली उतरणार आहे तुमच्या. हा? इथं येऊन नुसतं थै थै वांग्यासारखा उडतय माणूस. चला उठा, लय झालं जेवायचं. दादा तुमचं झालं ना हा, जेवण? झालं. उठा उठा कुठा पैसे द्या देणार, मला जेवण पाहिजे. काय म्हणले? मला ते पैसे देणार आहे का नाही? पैसे द्या. हा? जेवण टाका. 3 ताटाचे पैसे द्यायचे लवकर. 2 ताट देणार मी. मग तुमच्यासाठी 1 ताट गरम केलं तर त्याचे पैसे कोण देणार? हा? पैसे काढा लवकर. तुम्ही निवांत खा, तुम्ही निवांत खाता. पैसे काढ. येतो ना देतो. मोजताय का गणित काढणार आहे का तुम्हाला? हा? परत यायचं नाही तर खानावळीत आधी सांगते मग. मस्त जेवण चांगलं होतं पण. वा मस्त कमाल कमाल. लय भारी. आंटी चव आहे तुमच्या हाताला. थँक्यू. कमाल कमाल. थँक्यू दादा. आहा. ए पर्या, मला थोडं बडीशेप देऊ काय? अरे हो, पण बडीशेप थंड असते, ह्याला गरम लागतं. गरम पाहिजे मला दे मला. वाचड. अरे हो, वा वा, एकदम गरमागरम परफॉर्मन्स. बघूया हा सरस काय म्हणतात प्रसादा. मला ही खानावळ बघायची आहे ज्याच्यात रसगुल्ले गरम वाढतात. म्हणजे आणि अरुण गुल्लारस म्हणणारा तू एकमेव नग असशील, पण अरुण ती जी गुल्लारस मध्ये हात बुडवल्यानंतर ती जी रिॲक्शन होती ती मी आयुष्यभर नाही विसरणार. अशक्य रिॲक्शन होती, अशक्य. आणि तुमच्या तिघांची साथ नेहमीप्रमाणे. दत्तू पण मस्त, मजा आली. पण मंडळी, सासरच्या लोकांसोबत भांडण करून आली आहे शितली. शंकर्यासमोर ठेवणार आहे नवीन प्रस्ताव. चला बघूया यावर शंकर्याची काय प्रतिक्रिया येते तेच पाहण्यासाठी जोरदार टाळ्यांनी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांना. संपवणार आहे, टरक भरून घेऊन येणार आहे दगड, सगळे दगड संपवणार आहे. मी गावातलं माझं डोसकं फिरलंय, मला लय राग आलाय आता. राग नदीवर कशाला काढतीयस? तुला नदी दिसती ती? नदीच आहे. नदी नाही आहे ती. ही आहे का नाही, ही माझी सासू, यो माझा सासरा, ही आहे का नाही माझी ननंद, आणि त्यो तिथं बघ त्यो माझा नवरा. होय बाय, झाला तरी काय? शिकले काय सांगू तुला शिवले, काय झालं, माझं डोसकं फिरलंय. काय झालं? नाही, कुणला माझी किंमतच नाही. मला रोज दाखवून देतात की मी परक्या घरात ना आल्या म्हणून. बाबू त्यांना काहीच पडले नाही ग माझी. बाबू एवढं काय झालं? काय झालं सांग मला. काय माझी ननद आहे ना, ननद माझ्या पाचीला पुजल्या. पोटशी आहे म्हणून माहेरपणाला हिता आली, घरी आली माझी सासरी. लय त्रास देते, खूप त्रास देते मला. शिवले तुला तर माहित आहे मला आंब किती आवडतात. होय मला माहित आहे. मला आवडतात ना, म्हणून आमच्या ह्यांनी माझ्यासाठी 2 डझन आंबा आणलं. मला म्हणले मस्तपैकी सगळ्यांसाठी आमरस कर, आपण आमरस पुऱ्या खाऊ. पण मला आमरस नाही आवडत, मला आंबा आवडतोय अख्खा चोकून खायला. म्हणून मी काय केलं, एक आंबा का नाही बेडरूम मध्ये ठेवून दिला. आमरस करायच्या वेळेस ही गेली बेडरूम मध्ये, वरने आंबा आणला आणि म्हणते आई एक आंबा वरच राहिला वहिनीच्या बेडरूम मध्ये, गरज आहे त्या. हाय का
लय तुतार तोंडी आहे ती. आंबा चोरून आणला माझ्या बेडरूम मधनं, माझं डोसकं फिरवती. 4 दगड हाण तिला. 4 दगड. तुझ्या तर असं आंबा नाही देतोय. एवढ्या जोरात मारणार इकडून शितले माकडाला शितली कर. शितले शंकर्या काय झालं रडायला हा? हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी, बॉबी आणल्यात इथं. आयो बॉबी आणल्या व्हय. तुझ्यासाठी नाही आणल्यात, माझ्यासाठी थोडस ईश आणायचं होतंस. काय झालं बॉब्या नाही आवडल्या वय? फॅप्सी आणू का? काय झालं शितले, काय झालं रडतेय कशाला? बस बसून तू बस की, बस शितले बस. तू बस की इथं. काय झालं शितले? मला लय त्रास होतोय शंकर्या, माझ्या सासरी मला लय त्रास होतोय. काय झालं? हाताला घट्ट बघ, किती किती पडले माझ्या हाताला, घट्ट पडले. बघू बाबू कडक झाल्या. तू बघ की कडक झाली. असं करून बघ कडक झाले हात तिचे. हाताला घट्ट पडली ती होय तुझ्या? कसं कसं काय काय झालंय नेमकं? वाटायला लागतंय मला रोजच्या रोज. आपण तुझ्या तिकडे सासरी मिक्सर आहे ना? सगळं आहे. मग माझी ननंद आली ना घरी, ती पोटूची आहे, तर तिला त्रास होतोय म्हणती. मिक्सरच्या गुरगुर गुरगुर आवाजानं म्हणती बाळ पोटात गोल 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 फिरते म्हणती. असं असतं होय कुठं पोटात बाळ फिरतोय. असतंय आमच्या सासरी असते असं. आणि सगळे इथं नाही, सासू सासरे सगळे तिचंच ऐकतात. ननन म्हणन ती पूर्व दिशा, ती म्हणन उठता उठायचं, ती म्हणन बसता बसायचं. माझ्या पाचीला पुजली, मला त्रास देती, लय त्रास देती मला. पण मग तिच्या सासरी का नाही जाता येते? ती पोटोशी आहे ना, 7व्या महिन्याला आली इथं. 7वा महिना लागलाय ना तिला. येतं काही नाही, घरची वॉशिंग मशीन बी बंद केली मला. वॉशिंग मशीन बंद केली, मग धुणं कोण धुतय? मी धुते धोपाटण्यानं. मग हे बघ किती बघ कडक कडक झाले, दंड बघ किती कडक कडक झाले. जाम कडक झालेत ग. आणखी 4-5 दिवस काम केलं की बाय शिप होतील तुझे. शांत राहा की. त्रास होतोय तिला रे. तस नाही शितले, ही बघ कसं असतंय, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण अगं मी आता तुझ्या सासरचं आहे ती नवरा काय बोलत नाही का तुझा? बोलतोय. काय म्हणतो? मला म्हणतोय, आमचे हे मला म्हणतात तू सांभाळून घे. तिच्या आईला तिच्या तर एवढं सगळं झालं आणि एवढंच बोलतो तू सांभाळून घे. एवढंच बोललाय वय त्याचं तर. थांब जरा, वाईस जरा शांत. सगळं तुझ्यामुळे होतंय. त्या दिवशी मांडवाचं मला बोलला असतास, मला तुझ्याशी लगीन करायचंय, आईशी बोलला असतास, तर माझ्यावर बोलायला लावू नकोस मला आता. मला तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे ती ही बघ तू समजून घे की, आता ती ननंद आहे तुझी, ती काय मुद्दाम करणार आहे का? आता पुटुशी बाई आहे बाबा, ज्याचं त्याचं त्याला माहिती, जिला डोळ्या लागले तिला माहित ना कशाचं काय. बाबा बोललो मी उगाच. नाही बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. त्याचं काय चुकलं नाही. काय आहे, उद्या जेव्हा मला डोळे लागतील का नाही, तेव्हा मी येते डोळ्यात मला काय काय पाहिजे तुला सांगा येते मी. मला कशाला तुझ्या डोळ्याचं सांगशील, तुझ्या नवऱ्याला सांग की. मुळे लागले तुझ्या डोळ्यात तुला. शीतले जाळायचा वास येतोय का? हे बघ कुठं तरी दूर दूर येतो. फुडीन तुझं शांत राहायचं. मग कशाला बोलतोय? भांडा तुम्ही बी भांडा, मला शांतता देऊ नका माझ्या डोक्याला. असं नाही ग. बस मला सांग, तू मला सांग शंकर्या, आता मी आणि माझा नवरा आम्ही दोघं आमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसतोय, तर तुला काय वाटल? सांग की, ती काय विचारती? ती तिचा नवरा कडेला नात असेल तर तुला काय वाटेल? हसतायत आतमध्ये असं करून हसतायत आतमध्ये दोघं कडे लावून. तुला काय वाटेल सांग की शंकर्या? तुला काय वाटेल का दोघं मला नाही माझ्या डोक्यात पण असली कल्पना येत की तू आणि तुझा नवरा. बर ठीक आहे, मला सांग, तू आणि तुझी बायको दोघं तुमच्या बेडरूम मध्ये आतनीकडे लावून हसते, ती मी येईन दार ठोकायला? मी येईन की नाही मला फक्त उत्तर दे. ही पण नाही येत माझ्या डोक्यात. मी आता दुसरे कोणाला बायको म्हणून नाही बघू शकत. नाही मग आधीच सांग की हिचा नवरा आतमध्ये कडेला थोबाड फोडीन तुझं दातीच की. उत्तर नाही देत आहे. नाहीच देणार तो बी तसं करू शकत नाही, मी बी तसं करू शकत नाही. आपण नाही दार ठोकणार, पण माझी ननंद
ती दार ठोकते बावळट कुठली दार ठोकती वय दार ठोकती आणि म्हणती हसू नका तुमच्यामुळे माझं बाळ हसतंय मला झोप नाही येत तिच्या तर कुठे जाते शितले चार मार आणखी चार मार तिच्या तर आता कशाला दगड मारत्या कशाला दगड काय झालंय एवढं कशाला त्रास करून घेते होतोय मला त्रास शंकरे मला मुक्कार त्रास होतोय शिकले माझ्या मनचा कोणीच विचार करत नाही त्या घरात मला कळून चुकलंय मी सवय लावली ना सगळ्यांना आई मी करते सगळ्याचं सगळं करायचं होतं मला आता सगळं माझ्याच उराशी येऊन बसलंय शितली आहे का नाही शितली आता घाण्याला झोपलेला बैल झालाय सगळे म्हणतील तसं मला वागावं लागतं मला लय त्रास व्हायला लागलाय तर त्याचा मी आहे ना तू असून उपयोग काय हे नवऱ्याला वाटायला नको सकाळ धरणं एक फोन नाही केला मला त्यांनी जिजूनी एक बी फोन नाही केला होय कसला माणूस आहे तो नाही तर असं काय नाही ती नाचतील कामात जरा ते काय नाही मी ठरवलंय ज्या घरात मला विजत नाही ज्या घरात मला मानत नाही त्या घरात मला राहायचं नाही म्हणजे मी ठरवलंय काय ठरवलंय गाडी मोड घेणार आहे काही याडबीड लाग बाजू तिकडे काही याडबीड लागले तुला तिकडे सर शितले गाडी मोड किती असोय मी घेणार आहे गाडी मोड मला नाही राहायचं त्यांच्यासोबत मला ज्या घरात त्रास होतो मला त्या घरात राहायचं नाही बिलकुल अगं तुझं शंकरे खुश हो गाडी मोड घेणार आहे गाडी मोड घेतली शंकरे येडी आहेस का ग गप बस जरा गप येडी आहेस का संसार आहे तिचा माकड तोंडे पागल गप बस माकड तोंडे म्हणतीया बाईच्या जातीनं असला विचार करू नये बाईच्या काय बापाच्या जातीनं पण असला विचार करू नये ऐक ग अगं आता संसाराला लागली तू आता बारकी शिकली नाही राहिली हा तुझा संसार आहे असं काडी मोड तू मला शिकवू नकोस तसं नाही मी आपलं का नाही आलास मांडवात आणि का नाही बोललास मला शितलीवर प्रेम आहे मला तिच्याशी लगीन करायचंय तुझ्यामुळे ही हाल झाले माझ्या आज तुझं तेव्हा बोललास तसं आज आपण बोलायला लावू नकोस रे मला मी बोललो होतो तेव्हा मला 2-3 महिने ते मी आईशी बोलतो आणि मग कधी बोलणार होतास 2-3 महिन्यांनी तिथं बोलावर चढणार होते मी त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी काय करणार होतास तुम्हाला तेव्हा सांगत होतीस पळून जाऊया असं कसं पळून जायचं लग्न काय असं कालवा करून करायचं असतं का शांतपणे सगळ्यांची मनं राखून करायचं असतं लग्न शांतपणे का का चित्तव हा मला बोलायला लागलास ते काय नाही आता मी ठरवलंय ज्याला बोलता येतं ज्याला माझ्यासाठी भांडता येतं असा एखादा मुलगा बघीन आणि लगीन करीन दुसरं त्याच्या बरोबर आता कुठं आणायचं असा पोरगा कसला आहे ग यो कसला आहे ग शिवले मी काय करू ग आता दुसऱ्या लग्नासाठी कुठं आणायचा पोरगा बरोबर विचारलंय की मी तू नको काळजी करू शंकर्या तू त्याची काळजी करू नको हा मला बोललं की ज्याला वाईट वाटतं ज्याला माझं मन कळतं ज्याला माझ्यासाठी भांडता येतं मला ठेस लागल्यावर ज्याच्या डोळ्यात पाणी येतं असा मुलगा भेटन मला कधी ना कधी तू नको काळजी करू माझी माकड तोंडे याड आहेस होय तू ती तुला एवढं सांगते ज्याच्या डोळ्यात पाणी येतं मन कळतंय तुला काय बोलायचंय फक्त एवढंच बोलायचंय ना की मी हाय तुझ्यासाठी म्हणून बोल की असं नाही बोलू शकत लग्न तो झालंय तार तोंड्या हात जोडती संधी आली काडी मोड घेते ती लगेच जा आईकडे तिला सांगून टाक आम्ही लग्न करतोय लग्न करून टाक संधी आहे संधी आहे नाही अगं पण ऐक ना, तिचा संसार आहे आता तू पागल आहेस होय हे बघ ती फक्त बोलती की असा मुलगा शोधते ती काडी मोड घेते तू तू एवढंच बोल लगा की फक्त मी हाय बोल मी हाय म्हणू हा मी हाय बोल फक्त चालेल असं बोलू हा हा मी हाय जा पटकन जा मी हाय नाही चांगलं नाही वाटत बोल जा तू इसका पटकन बोल ना मी हाय बोल शितले ह्याला काहीतरी बोलायचंय तुझ्याशी हा तू बोल शितले बघ मला माहित आहे तुझं लग्न झालंय अरे कुठं शोधायचं पोरीला पाहुणे शितले अरे हितानी काय करतेस कुठं हुडकायचं ह्या पोरीला जावय बापू भेटायला आलेत बघ की जीजू आले शितले जीजू आले आणि तू रे हिचं काय करतोयस ती मामा शितले आल्या लय दिवसानं गावा तर मग म्हणलं भेटून घेतो तिला हा नमस्कार नमस्कार अरे शितले जावय बापू आलेत बघ ओ मामा इकडे माझ्याशी बोलायचं काम नाही अजिबात मला राग आलाय तुमचा सकाळ धरणं एक फोन बी केला नाही बायको मेली खपली का काय झाली तिला काहीच बघितलं नाही मला एक फोन केला नाही मला ते घरात
राहायचं नाही, मला त्रास होतोय सगळ्या गोष्टीचा, मी सोडून जाणार आहे. आता चॉकलेट बिकलेट देऊन मला लाडीगुडी लावायचं काम नाही. हे काय आहे? आपल्या नवीन घराची चावी. तू म्हणालीस ना तुला त्या घरात त्रास होतो, नवीन घर घेतलं. ज्या घरात माझ्या बायकोला, माझ्या सगळ्यात आवडणाऱ्या व्यक्तीला त्रास होत असेल त्या घरात मलाही राहायचं नाही. हे घर फक्त आपल्या दोघांचं आहे. आई बाबांना सोडून जमणार आहे तुम्हाला माझ्यासोबत राहायला? हा नाही जमणार. अगं माझ्या बरोबर लग्न करून तू सुद्धा आलीसच की तुझ्या आई वडिलांना सोडून, सगळा गोतावळा मागे टाकून. मग मला का नाही जमणार? आणि वेगळं राहतोय याचा अर्थ काही आपण आई वडिलांना सोडतोय, त्यांचे संबंध तोडतोय असं नाही होत. आणि हे घर आपल्या घरापासून एक 4 गल्ल्या दूरच आहे. येशील आपल्या घरी? गेला का राग? फोन नाही केला सकाळून मी फोन. माझा चार्जर तू घेऊन आली आहेस, माझी बॅटरी लो झाली आहे, कसा काय फोन करणार मला सांग? हा? आंबा आवडतो ना तुला? सगळं संपवलं नंदिनी. अगं मी अख्खाच आंबा बनून आलोय. पाहुण शीतलीचा राग गेला बरं का? हाय का आता? अरे बापू, अभिनंदन तुमचं. झाकते मस्त बोलला का? शंकरराव, पुढल्या महिन्यात यायचंय तुम्हाला घर भरणीसाठी. मी जो लग्नाचा मंडप सजवला होता ना, सेम टू सेम तसंच मला घर सजवून हवंय. प्लीज शीतले, त्यांना सांगशील का? त्याला काय सांगायचंय? भुस्सार येते, उड्या मारत मारत येईल आपल्याकडे, सांगायची गरज नाही. माकड आहे ते, माकड उड्या मारतच असते. शिवलेजी, तुम्ही पण या. 1 महिना आधी येते मी जिजू. ती येणार, तिला सांगावं नाही लागत. ती मांजर आहे, दुसऱ्याच्याच घरात पडीक असते, मांजर आहे ती. बरं, हे घे. आणि निघूया ना? मी निरोप देऊन येते. हा चालेल चालेल, मी मग मागे थांबतो. मागं कुठं थांबताय? टपरी जाऊ, चहा पिऊन आता काय करतो? अहो नको नको. अहो चला तुम्ही, किती दिवसाने आलाय तुम्ही भेटायला. पटकन या, ते खूप बोलतात. पटकन. बघितलंस, माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी मला त्रास होतोय म्हणून नवीन घर घेतलंय. त्याच्या आई बाबांना सोडून तो माझ्यासोबत नवीन घरात राहणार आहे. तुला जमल का? मला नाही जमायचं आईला सोडायला, तिच्या विरोधात जायला. नाही जमणार. जमलं असतं तर बोलले असत्यात. नवीन घरात यायचं बरं का तू? आपण लय मज्जा करू. कधी तुला वाटेल ना पम्याशी भांडण झालं की माझ्याकडे येत जा. हा? आणि आता ते सासू सासरे तसे चांगले आहेत ग, त्या नंदीच्या नागदाला लागून ते जरा बिघडले, पण त्यासनी मी घरी घेऊन येईन. फक्त त्या नंदीला उंबर ठावा लाडू द्यायचे नाही मी. बघ शितले, मालकी नाही मी. अय शितले, एक सांगू का ग तुला? हा सांग, जेव्हा सांगायचं होतं तेव्हा नाही सांगितलंस. नाही, मला कळतंय तुला होतोय तिकडं सासरी तरास, पण अशी नव्हतीस ग तू. माझी शितलीनं नाती जोडणारी आहे, तोडणारी नाही, है ना? म्हणजे होऊ शकतो, नंदीचा त्रास होऊ शकतो, आई बापाचं काहीतरी वाटू शकतं, पण काय ना, माणूस म्हातारा व्हायला लागला ना, बारकं पोर व्हायला लागतं त्याचं. आणि आपण नाही सोडत ना बारक्या पोरांचा हात. ती शारदल्या तुझ्या भाऊजाईचं पोरग, त्या बारक्याचा कधी हात सोडलास का ग गर्दीत, जत्रेत? नाही ना, सोडवत नाही आपल्यालाच त्यांचा हात. बारक्या असतात पोरं, त्याच्या आई बापाचा पण हात नको सोडू. तो तयार होईल बरं का, ती म्हणेल आपण दुसरीकडे राहू, असं करू तसं करू, तू नको सोडू. शितली नाती जोडणारी आहे ना, तोडणारी थोडी आहे, आहे का नाही? नाती अशीच असतात ग, ती गुलकंदासारखी मुरवावी लागतात, मगच त्याचा गोडवा चाखता येतो आपल्याला. ती थांबले, तिचा पाहुणं थांबले ती तुझ्यासाठी. घरी ये, नवीन घरी. तू ये. नीट जा ग अशी. हे बॉबा घेऊन जा तुझ्यासाठी. अय माकड तोंड्या, आपण लई घाण आहे, पण आता
शेवटचं बोललास गोड बोललास काय बोललास काय नाही असंच म्हणलं वा 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 जोरदार टाळ्या मोकार भारी झाला परफॉर्मन्स बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा अफलातून अफलातून लाजवाब ऍक्च्युली ना तुम्ही तिघं गुलकंदापेक्षाही जास्त मुरलेला आहात या कॅरेक्टर्समध्ये त्यामुळे त्याचा गोडवा इतका अप्रतिम बाहेर येतो की क्या बात आहे लाजवाब केलंय तुम्ही तिघांनी आहा आणि गुलकंद ना फक्त ते नात्यांमध्येच असतो किंवा तो मुरलेला असं काही नाही म्हणजे मला असं वाटतं की समोरून हात येतोय तिचा तिची मैत्रीण हात देते आणि तो हात हातात न घेणं हाही गुलकंदच आहे किंवा त्याच्याकडे बघत तिला घट्ट मिठी मारणं ना हा पण गुलकंदच आहे गुलकंदाचे वेगवेगळे प्रकार आहे जे तुम्ही दाखवलेत लाजवाब आणि आंबा तू पण म्हणजे आंब्याचं एक फार महत्वाचं आहे की तू वेळेवर आला तर तो गोड वाटतो त्यामुळे तू इतक्या करेक्ट वेळेवर आलास की क्या बात आहे भयानक इंटेन्सली प्रेझेंट करता तुम्ही ही सिरीज आणि अशी घुसते ती काळजात कुठेतरी असं काहीतरी हल्ल्यासारखं होतं बहारदार मजा आली सई एका अर्थाने मी म्हणेन की बरं झालं मी लास्ट टाइम नव्हते मला काय शंकर्याशीतली जुदा झालेले बघवत नाहीयेत मला आता नमाच्या डोळ्यात जेवढं पाणी होतं तेवढं माझ्या मनात आता बोलताना पण मला असं होतंय कसं स्क्रीन प्ले मध्ये बदल करून परत यांना एकत्र आणता येईल असा मी खूप विचार करते मला सहन होत नाहीये कारण आता मला असं वाटतं की मी नाही बघू शकणार खूप सुंदर परफॉर्म केलं देखणं मज्जा आली सई मंडळी हे हास्य पुष्प असंच बहरत राहील परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची भेटूया पुढील भागात अर्थात पुढील आठवड्यात तुम्ही बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा